कार्यक्रमाचा लाईव्ह फेसबुक लाईव्ह होत असल्यामुळे आपल्याला थोडा ऍडजस्टमेंटमध्ये वेळ गेला. तुमच्या लक्षात येईल की चित्रपट किंवा असं काही फिल्मिंग करायचं असेल तर त्याच्या मागे खूप कष्ट असतात आणि पेशन्स ठेवतो. सो त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित आणि डॉक्टर संजीव कुलकर्णी लिखित शटर स्पीड या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आज आपण इथे जमलो आहोत. मी पल्लवी गोई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चित्रपट आणि त्यातूनही हिंदी चित्रपट हा खरं तर आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. या चित्रपटाचा आपल्या जगण्यावरती सुद्धा कळत नकळतपणे प्रभाव पडत असतो. म्हणजे एखाद्या चित्रपटातली गाणी असोत किंवा नायक अथवा नायिकेची वेशभूषा असो, केशभूषा असो. उदाहरणार्थ तुम्हाला साधना कट आठवत असेल. आता बरीचशी त्या काळातली मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यामुळे त्या काळी साधना कट हा अतिशय प्रसिद्ध होता. काही चित्रपटांमधील संवाद असतील किंवा वेशभूषा असेल, हे कधी आपल्या आयुष्याचा भाग होऊन जातात हे आपल्याला कळत नाही. अर्थात या काही गाजलेल्या चित्रपटांबरोबरच काही व्यावसायिक दृष्ट्या न गाजलेले चित्रपट हे सुद्धा त्याच्या दर्जेदार कथानकामुळे आपल्याला माहीत असतात. काही चित्रपट आपण पाहिले असतील किंवा काही आपल्या परिचयाचे नसतील सुद्धा. अशाच काही परिचित आणि अपरिचित चित्रपटांचा मागोवा शटर स्पीड या पुस्तकामधून डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी घेतला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज आपल्याला अतिशय दोन प्रभावी व्यक्तिमत्व लाभलेली आहेत. आजच्या या पाहुण्यांचा मी परिचय करून देते. हिंदी चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि लेखक बाबू मोशाय. 1985 साली महाराष्ट्र टाइम्स मध्ये असताना प्रथम बाबू मोशाय या टोपण नावाने त्यांनी संडे की संडे हे सदर सुरू केलं. स्वतंत्र साहित्यिक शैली आणि सामाजिक दृष्टिकोन हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य मानलं जातं. संडे के संडे, बोई बंगाल, जलसाघर यासारखी अनेक चित्रपट विषयक पुस्तकं बाबू मोशाय या टोपण नावांनी त्यांनी लिहिली आहेत. आणि मुख्य म्हणजे आज प्रकाशित होणाऱ्या शटर स्पीड या पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. मी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी बाबू मोशाय यांचं स्वागत करावं. आजचा आपला कार्यक्रम हा चित्रपटाशी निगडीत असल्यामुळे मी त्यांना बाबू मोशाय म्हणूनच संबोधित करत आहे. धन्यवाद. यानंतर आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत श्री उदय ओक. श्री उदय ओक यांचं शिक्षण खरं तर भौतिक शास्त्र आणि संगणक शास्त्र या विषयांमध्ये झाले आहे. याशिवाय लघु चित्रपट निर्मिती, पत्रकारिता, मानव वंशशास्त्र संशोधन तसेच पर्यावरण शास्त्र संशोधन ही त्यांच्या कामाची क्षेत्र आहेत. या कामाबरोबरच साहित्य, संगीत, चित्रपट, इतिहास, पाककला असे विविध छंद त्यांनी जोपासले आहेत. मी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी श्री उदय ओक यांचं स्वागत करावं. माझ्या सगळ्या प्रकाशनाच्या समारंभाचं निवेदन आणि इतरही समारंभाने पल्लवी करत आलेली आहे. औपचारिकपणे तिचा आभार मानणं काही योग्य नाही, पण सभा संकेत म्हणून मी तिचं स्वागत करतो आणि तिला शुभेच्छा देतो. आता आपण ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत त्या पुस्तक प्रकाशनाकडे आपण वळूया. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी शटर स्पीड या पुस्तकाचं प्रकाशन करावं.
धन्यवाद. यानंतर मी याचे आपले पाहुणे श्री बाबू मोशाय यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्य मुख्यतः लेखक संजीव कुलकर्णी, त्यांचं लेखन जे कुलकर्णींपासून ते वेगवेगळ्या कथा, समीक्षा आणि आता लहान मुलांसाठी सुद्धा ते लिहिणार आहेत. खरोखरीच आश्चर्य वाटतं त्यांच्या उत्साहाचं. आणि बहुप्रसवा लेखक असे आहेत ते. माझा अलीकडेच त्यांचा परिचय झाला आणि प्रत्येक संवादामध्ये काहीतरी नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून किंवा ऐकायला मिळाल्या. आजचं हे पुस्तक आहे शटर स्पीडच्या निमित्ताने काय बोलायचं असं मी विचार करत होतो. तर हे संपूर्ण चित्रपटाच्या बद्दलची समीक्षा असं म्हणता येणार नाही. चित्रपटाच्या बद्दल त्यांना मनातनं जे तरंग उमटले त्यांचे, ते त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये कथन केलेले आहेत. आणि हा जो सगळा सिनेमाचा प्रवास आहे तोच आपण जवळजवळ सगळे एकाच वयोगटातले असल्यामुळे सगळ्यांनी समान पद्धतीने केलेला आहे. हिंदी चित्रपटाचे संगीत म्हणजे भालचंद्र नेमाडे म्हणाले तसं ते लोकसंगीत आहे, जनसंगीत आहे. या हिंदी चित्रपटाचं संगीत जर नसतं तर विश्वजित, जॉय मुखर्जी असे अनेक नट आपण सहन करू शकलो नसतो. पण आपण सहन केले, सुसह्य झाले ते आवाजांमुळे. त्यापैकी एक नट जे आहेत विश्वजित, ते स्वतः चांगले गातात हे मात्र खरं. आणि कधी कधी असं वाटतं की त्यांनी गायनच क्षेत्र आपलं निवडलं असतं तर कदाचित आपल्यावरती उपकार झाले असते. पण हा एक गमतीचा भाग आहे. यामध्ये अनेक चित्रपटांचा उल्लेख आहे आणि त्याच्याबद्दल मी सविस्तर न सांगता, कारण मी प्रस्तावना याची लिहिलेली आहे, परंतु जो काही काळ आहे त्यामध्ये जॉनी मेरा नाम पासून ते गुड्डी आहे, बाबूची आहे, शोर आहे, बेनाम आहे, खुशबू आहे, चष्मे बद्दूर आहे, शौकीन, बेमिसाल असे अनेक सिनेमांच्या बद्दल त्यांनी लिहिलेले आणि त्यानंतरच्या टप्प्यामधल्या चित्रपटांबद्दल लिहिलेलं आहे. या निमित्ताने काही काही गमती जमती सांगाव्याशा वाटतात. मी ज्यावेळी पुण्यामध्ये होतो तो काळ 1978 साली मी मुंबईत गेलो. पण मी लहानपणापासून चित्रपट जे बघितले ते मुख्यतः हिंदी सिनेमे पाहिले आणि ते हिंदी सिनेमे मी अनेकदा शाळा चुकवून, शाळा बुडवून पाहिले. त्यावेळी पुण्यामध्ये विजय टॉकीज होतं, भानुविलास टॉकीज होतं, अलका टॉकीज होतं, जिथे इंग्रजी सिनेमे लागायचे. वेस्ट एंडमध्ये विजयानंदमध्ये इंग्लिश सिनेमे लागायचे, तेही बघायचो. अलका चित्रपटगृहाचे जे मालक होते, धारक, त्यांची आमच्या शाळेतही होती. आणि अलका चित्रपटगृहामध्ये दादा गुंडकेचे सिनेमे लागायचे. या सगळ्या आठवणी आठवतात. भानुविलासचे बुकिंग क्लार्क म्हणून राजा गोसावी हे काम करायचे. आणि हा जो सगळा माहोल होता सिनेमाचा, त्यावेळी बुकलेट्स मिळायची सिनेमाची. आणि सिनेमाची बुकलेट्स 5-5 पैशाला, 10-10 पैशाला मिळायची. ती सिनेमाची बुकलेट्स मी आणायचो आणि त्याच्यातली गाणी मोठमोठ्याने म्हणायचो. वाड्यातल्या लोकांना, मुलांना एकत्र आणून आम्ही गाणी म्हणत असो. पुण्यामध्ये एक जवाहर नावाचं हॉटेल होतं त्यावेळी आणि ते माडीवाली कॉलनीच्या जवळ होतं. तिथे राजेंद्र कुमार हा नट येणार होता आणि तो आला असं मला कळाल्यानंतर मी 7-8 तास त्या हॉटेलच्या बाहेर थांबलो होतो राजेंद्र कुमारला बघण्यासाठी. थोडंसं समज आल्यानंतर वाटलं की आपल्याला फारच वेळ होता की वाया घालवण्यासारखा, की जो एक नट म्हणून सुमार होता. परंतु या सगळ्या जो माहोल आहे तो माहोल हिंदी सिनेमाचा जो आता या पुस्तकामध्ये वर्णन केलं आहे, ज्या अनेक पुस्तकांची समीक्षा आहे किंवा त्याबद्दलची इम्प्रेशन्स आहेत, तो काळ जर बघितला तर 1960, 70, 80चं जे दशक आहे. मी आता जॉनी मेरा नाम पासून अनेक सिनेमे आहेत त्याच्यामध्ये.
त्या काळामध्ये सातत्याने सगळे समीक्षक असं म्हणायचे की हे हिंदी सिनेमा हा पलायनवादी चित्रपट आहे. मी असा विचार करतो, जर हिंदी सिनेमा किंवा हिंदी सिनेमातली गाणी नसती, खरं तर पलायनवादी चित्रपट असणं ही त्या काळाची गरज होती. कारण जर आपण बघितलं तर विशेषतः 1960च्या दशकामध्ये कलर सिनेमा जास्त आला. जनक जनक पायल बाजे त्याच्या अगोदरपासून आले होते कलर सिनेमा, पण जास्त प्रचलित जंगली सिनेमापासून कलर सिनेमा आला. आणि त्या सिनेमामधल्या ज्या कथा होत्या त्या अगदी सगळ्या बनावटी होत्या. त्या मुख्यतः सचिन भौमिक या लेखकांनी लिहिलेल्या असायच्या. त्यामध्ये नायक नायिकेचे प्रेम झाल्यानंतर मग एक व्हिलन, एक कॉमेडियन, आणि शेवटी त्यामध्ये असा टर्निंग पॉईंट असायचा की नायकाचा आई किंवा वडील यांचं काहीतरी अगोदरचे संबंध असायचे, त्याच्यामुळे मग त्यांच्या लग्नामध्ये बाधा यायची वगैरे वगैरे अशा प्रकारच्या कथा असायच्या ज्या कुठे घडत नव्हत्या. त्या सिनेमामध्ये पियानो असायचा. श्रीमंतीचं लक्षण म्हणजे नट, नायक किंवा नायिका यांनी सफरचंद खाल्लंच पाहिजे, त्यांच्या टेबलवरती सफरचंद असायचं. पडदे असे वक्त सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर पडदे असे रंगीत सगळे पडदे असायचे. फोन कलर फोन असायचा, जो सर्वसामान्य माणसाकडचा फोन अत्यंत बथड आणि काळा असा असायचा. पण सिनेमातले हे सगळे पडदे, आणि ते श्रीमंतीचं लक्षण होतं जे लोकांना बघायला मिळत नव्हतं अवतीभोवती, ते तिथे मिळायचं. त्यामुळे हिंदी सिनेमा आवडायचा. या उलट तुम्ही जर मराठी नट पाहिले तर मी पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्यावेळी शरद कळवलकर हे अतिशय चांगले नट ते टॉपला होते, तेव्हा ते मी अनेकदा त्यांना बादशाहीमध्ये मिसळ खाताना बघायचो. किंवा ज्यावेळी थापड्या सिनेमा आला होता, ज्यामध्ये एक गाव बारा भानगडी आला होता, त्यावेळी निळू फुले हे बादशाही तिकडचं क्रॉस केलं आणि आपण पेरुगेटकडे आलो, त्या रस्त्यावरती सिगरेट ओढत जाताना मी अनेकदा त्यांना पाहिलंय. किंवा राजा गोसावी हे सदाशिव पेठेमध्ये जी खजिन्याची विहीर म्हणून भाग म्हणतो, तिथे श्री स्टार्स बाबूराव गोखल्यांचं कंपनी होती, तिथे कॉर्नरला राजा गोसावी सिगरेट ओढत असायचे. मराठीचे सगळे मोठमोठे नट असे रस्त्यावरती सर्वसामान्यांना सहजपणे दिसायचे. या उलट हिंदी सिनेमाचे नट अजिबात तुम्हाला समोसा दिसायचे नाहीत. आता मी येतो हिंदी सिनेमाकडे, आणि त्यामध्ये जॉनी मेरा नामचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे लेखकाने. त्या चित्रपटाबद्दल चांगलं लिहिलेलं आहे. त्या जॉनी मेरा नामचं जे देवण आहेत ते तुम्हाला आठवत असेल की तुम्ही पुणेकर आहात की लकी रेस्टॉरंटमध्ये ते आले. 50 वर्ष त्यांना मला वाटतं पुण्यात येऊन झाली होती किंवा काहीतरी असा कार्यक्रम होता, त्यामध्ये ते लकी रेस्टॉरंटमध्ये आले होते, जे आता बंद पडलेले आहे. त्या देवानंद यांना एक दिवस मी टाइम्समध्ये काम करत असताना एक दिवस मी आत गेलो टाइम्स ऑफ इंडियामध्ये, आणि लिफ्ट उघडली. मी आत शिरलो तर समोर देवानंद त्यांनी शेक हँड केला माझ्याशी आणि मला म्हणाले की हाऊ आर यू यंग मॅन. मी म्हटलं तुम्हाला कुठे जायचं? ते मला फिल्मफेअरमध्ये जायचं. मग मी त्यांना तिथे घेऊन गेलो, आणि ते फिल्मफेअरमधला जो स्टाफ होता तो सगळा, त्यावेळी 1 ते 2 लंच टाईम होता त्यांचा, त्यामुळे सगळे असे झोपले होते, पेंगुळले होते. मग त्यांनी प्रत्येकाच्या पाठीवर थाप मारून उठवलं. सकाळी म्हणे झोपता काय तुम्ही, उठा उठा म्हणे, कामाला लागा. असं देवानंद बघितले. त्या देवानंद यांना जे सिनेमामध्ये पहिली संधी दिली ती मसुरेकर नावाचे एक गृहस्थ होते, जे बाबूराव पै म्हणून मोठे निर्माते होते, प्रभातचे एक भागीदार आणि वितरक होते, ज्यांची लाहोरपर्यंत डिस्ट्रीब्युशनची ऑफिसेस होती. त्यांच्याकडे मसुरेकर म्हणून जे कामाला होते त्यांनी बाबूराव पैंना सांगितलं की हा मुलगा चांगला आहे म्हणून. आणि त्यावेळी प्रभात मध्ये जो चित्रपट बनत होता त्याचा जो हिरो होता, उदय का काहीतरी असं नाव होतं त्याचं, तो अतिशय नखरे करायचा. त्याची पहिल्यांदाच संधी मिळाली होती, पण त्याचं कामात काही लक्ष नव्हतं. मग त्याला काढून आणि देवानंद त्यावेळी नवीन असल्यामुळे नायिकेबरोबरची कमला कोटणीस होती, त्यांच्याबरोबर किंवा खुर्शीद होती, यांच्याबरोबर प्रसंग रोमॅन्टिक करताना ते संकोचायचे. पण हेच देवानंद हे त्यावेळी ते आणि गुरुदत्त हे भांडारकर रस्ता किंवा प्रभात रोडवरनं सायकलवरनं जात असत. हे जेव्हा त्यांच्या मला ऐकायला मिळालं डबल सीट किंवा स्वतंत्र सायकल घेऊन, असं वाटायचं की आपण त्या क्षणी तिथे पाहिजे होतो त्यांना बघायला. देवानंद बघा कुठून कुठे आला, म्हणजे तो आला तिकडनं याच्यात
लाहोरच्या इकडनं म्हणजे मुंबईला आला. आणि त्यावेळी बलराज सहानी जे एक झुबेदा नावाचं नाटक इप्टाचं बसवत होते, त्यामध्ये देवानंदला छोटासा रोल मिळाला होता. बलराज सहानी त्याचं काम बघून सांगितलं की तू कधीच अभिनय करू नकोस, तुझ्यामध्ये ती क्षमता नाही म्हणून. तर देवानंदला ते खूप लागलं होतं. आता बलराज सहानी काही म्हणाले ते काही चुकाहीच नव्हतं ते, पण आपण देवानंदला त्याच्या अभिनयाच्या मर्यादांसह आपण त्याच्यावरती प्रेम करतो की जे त्यांनी खरा आनंद लोकांना देवानंदने जो दिला तो फार कमी लोकांनी दिला. ज्या जॉनी मेरान यांचा उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे, त्या जॉनी मेरानामध्ये जीवन हा नट आहे. आणि जीवन आणि देवानंद यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलेले आहेत. प्राण आणि देवानंद हे सुद्धा एकमेकाचे फार जवळचे मित्र होते. आता या निमित्ताने प्राणची एक गंमत सांगतो की 1982 साली मी प्राणवरती एक मोठा लेख मनोहर साप्ताहिकामध्ये लिहिला होता. तेव्हा मी प्राणच्या घरी गेलो होतो. आणि मी गेल्यानंतर बाहेर एक पठाण होता आणि त्याला मी अनेक सिनेमामध्ये पाहिलेलं आहे. त्याचं मला नाव या क्षणी आठवत नाही, पण जो गुंडांचा म्होरक्या असायचा, म्हणजे जे डायरेक्ट फायटिंग करायचे असा, तो तिथे बसला होता. तो फार छान पद्धतीने बोलला. आणि मग प्राणशी गप्पा मारत असताना प्राणनी सांगितलं की चित्रपट हा माझा काही हेच नव्हता, मी फोटोग्राफर होतो आधी. आणि योगायोगाने दलसुख पांचोली जे लाहोरमध्ये मोठे प्रोड्युसर होते, त्यांनी मला सिनेमात घेतलं की तू दिसतो चांगला म्हणून. आणि मग त्यांनी त्याच्या चित्रपटामध्ये काम केलं आणि मग तो या. पण नसीरुद्दीन शहानी प्राणबद्दल एक गंमत सांगितली होती. त्यांनी असं सांगितलं की प्राण साहेबांना वेगवेगळे गेटअप करण्याची खूप सवय आहे, हौस आहे, आनंद वाटतो त्यांना त्यामध्ये. आणि प्राण माझ्याजवळ बोलताना सुद्धा प्राण साहेब त्याबद्दल बोलले होते की ये गुलिस्ता हमारा देवानंदच्या चित्रपटामध्ये त्यांचा तुम्हाला आठवत असेल की जो मी टॉकीजमध्ये पाहिला होता, पूर्ण रिकामं थिएटर होतं. म्हणजे कदाचित आम्ही दोघं तिघं जणच होतो त्या सिनेमाला. गाणी चांगली होती, परंतु त्यामध्ये प्राण साहेब हा नागालँड मेघालयमधले एखादा आदिवासींचा जो मुख्य असतो असा होता. तो गेटअप चांगला होता, पण रोल अभिनय त्यांचा तो अजिबात चांगला नव्हता. आणि नसीरुद्दीननी सांगितलं होतं की प्राण साहेब म्हणायचे मला की कसा माझा गेटअप कसा आहे. आणि त्यांना जर सांगितलं की तुम्ही अगदी बहुत गेटअप केला की त्यांना प्रचंड आनंद वाटायचा की कोणी ओळखलं नाही त्यांना त्या गेटअपमध्ये, तर त्यांना खूप आनंद व्हायचा. पण नसीरुद्दीननी सांगितलं की आम्ही जे शिकलो सिनेमा किंवा नाटक कसा अभिनय करू नये याचं जर शिक्षण द्यायचं असेल तर ते प्राण साहेब चांगलं देऊ शकतील, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. सामान्यतः स्पष्टपणे बोलणं हे टाळलं जातं याच्यामध्ये, परंतु त्यांनी स्पष्टपणे तसं सांगितलं होतं. आता या पुस्तकामध्ये गुड्डीचा उल्लेख आहे. आता गुड्डी चित्रपटामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे मौसमी चॅटर्जीला विचारण्यात आलं होतं त्या रोलसाठी. मौसमी चॅटर्जी ही अनुराग या चित्रपटामध्ये तिने काम केलं होतं. आणि शक्ती सामंता, ऋषिकेश मुखर्जी हे सगळे एक ग्रुप होता. मॉडेल कॉलनीमध्ये स्वस्तिक चपलाचे एक मालक वसंतराव वैद्यांचा लौकिक म्हणून बंगला होता, जिथे त्याच्याजवळ आम्ही राहत होतो. त्या ठिकाणी या चित्रपटामधलं एक गाणं सुंदरी पवन पुरवैया मैं हूं अकेली, त्याच्यातला एक कडवं त्याच्यामध्ये शूटिंग झाले ते मी प्रत्यक्ष पाहिले. त्या शूटिंगचे त्यात मौसमी चॅटर्जी होती, त्यामध्ये मास्टर सत्यजित होता असं झोपाळ्यावरती. आणि विनोद मेहराच्या हातात एक क्रिकेटची बॅट होती आणि तो अशी बॅट, त्याचं काही शूटिंगमध्ये काम नव्हतं, तो असं इकडे तिकडे करत होता. हे मला अजूनही आठवत आहे. त्याच बंगल्यामध्ये अभिमान सिनेमा जेव्हा रिलीज झाला, यशस्वी झाला, तेव्हा जया बहादूरने अमिताभ बच्चन यांचं लग्न आलं होतं, ते त्या बंगल्यामध्ये त्यांच्याकडे आलेले होते, लौकिक बंगल्यामध्ये. मी त्यांना मला कळाल्यानंतर मी तिथे गेलो होतो पळत की अमिताभ बच्चन आलेले आहेत म्हणून. आणि त्यांच्या
कडे अशी एक मला वाटते आसूपालाची झाडं असतात जशी तशी आत मोठं पोर्च होतं लांबून, आम्ही काय आत जाऊ शकत नव्हतो. त्या झाडांसारखाच उंच अमिताभ बच्चन लांबून पाहिला. ते मला अजूनही आठवते. पण सांगायचा मुद्दा असा की याच्याकडनं परत गुड्डीकडे येतो. गुड्डी या चित्रपटामध्ये असरानीने जी आठवण सांगितली की असरानी हा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकला आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण अध्यापन सुद्धा त्यांनी केलं, पण त्याला काम मिळत नव्हतं त्यावेळी. आणि तो सारखा चक्रा मारायचा आणि ऋषिकेश मुखर्जींना सांगायचं की रोल असेल तर मी मोकळा आहे, मला यायचं आहे तिकडे म्हणून. एक दिवस फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ऋषिकेश मुखर्जीच्या सिनेमासाठी म्हणून गुलजार आणि काही जण आले होते. ऋषिकेश मुखर्जी सुद्धा नंतर आले आणि ते विचारत होते असरानीला की जया भादुरी कोण आहे इथे. जया भादुरीचे वडील स्टेट्समन ते कॉरेस्पॉन्डंट होते. तरुण भादुरी हे फार प्रसिद्ध पत्रकार होते. तेव्हा असरानी म्हणाले की जया भादुरी कशा, मी आहे ना इथे. ते म्हणाले आम्हाला तिला शोधायचंय. ती कॅन्टीन मध्ये बसली आणि मग गुलजारला असरानी विचारलं काही रोल आहे का म्हणून. तो मी कुठलाही रोल करायला तयार आहे. तर गुलजार म्हणाला की ऋषिकेश मुखर्जींना याच्या बाबतचं काही कळलं की त्यांना सिनेमाची काहीही माहिती त्या संबंधित व्यक्तीसह कोणालाही द्यायची परवानगी नाही आणि म्हणून मी काही सांगत नाही. पण असरानीच्या नशिबाने त्याला गुड्डीमधला तो रोल मिळाला आणि त्या रोलमध्ये त्यांनी त्याचं सोनं केलं. तुम्हाला माहिती असेल तर स्ट्रगलरचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या गुड्डीमध्ये मौसमी चटर्जीचा पत्ता कट का झाला तर त्याच्यामध्ये स्कर्टमध्ये ती 10वी मधली वगैरे अशी मुलगी दाखवली, त्यामध्ये ती काम करायला तयार नव्हती मौसमी चटर्जी. लोकांच्या सुदैवाने तिने त्यामध्ये काम केलं नाही, हे फार बरं झालं आणि काम खूप चांगलं केलं. गुड्डीमध्ये पहिल्यांदा उत्पल दत्त हे हिंदी सिनेमामध्ये ठळकपणे आले. ऋषिकेश मुखर्जींनी त्यांना या रोलसाठी सांगितलं. अमिताभ बच्चनला सुद्धा समित भांजाच्या ऐवजी त्यांनी घेतलेलं होतं. पण अमिताभ बच्चनचा आनंद तेव्हा हिट झाला आणि तो रोल असा होता की जो फारसा ज्या माणसाला कोणी ओळखत नाही अशा माणसांनी, समित भांजा बंगालमधला नट होता पण इकडच्या लोकांना काही माहिती नव्हतं, म्हणून ऋषिकेश मुखर्जींनी त्याला कट केलं आणि समित भांजानं आणलं. तरी देखील गुड्डीमध्ये अमिताभ बच्चन दिसतो. तो कसा दिसतो तर परवाना हा चित्रपट त्याचा आला होता, त्याच्यामध्ये नवीन निश्चल हा हिरो होता आणि अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये खलनायक आहे. हा नवीन निश्चल जो आहे तो तेव्हा सावन भादो या चित्रपटामध्ये अतिशय टॉपला होता आणि त्याला वाटत होतं की आता बुड्ढा मिलगाय वगैरे असे सिनेमे ते आले, तो आता जग जिंकले त्यांनी. पण तो एकदम मागे पडला. त्या नवीन निश्चयला आम्ही फिल्म इन्स्टिट्यूटच्या अलीकडे एक बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपवर मी पाहिलेले स्वतः. जेव्हा तो धडपडत होता तेव्हा कोण होता तो माहिती, पण मला आठवते की हा एक दिसायला खूप चांगला होता. त्या नवीन निश्चयला मी त्या बस स्टॉपवरती पाहिलं होतं. फिल्म इन्स्टिट्यूटच्या अलीकडे एक बस स्टॉप आहे तिथे. ज्या बस स्टॉपकडनं आपण पुढे उजवीकडे वळलो की कदाचित त्याच गल्लीमध्ये, म्हणजे जिथून आपण SNDT कडे जातो त्याच ठिकाणी ऋत्विक घटक हे जगविख्यात दिग्दर्शक तिथे राहत होते कारण ते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होते. या फिल्म इन्स्टिट्यूटवरनं माझी गाडी कुठेही जाईल. तुम्हाला कितपत इंटरेस्टिंग वाटते मला माहिती आहे, म्हणजे गमती जमती म्हणून सांगतो मी की या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गिरीश कर्नाड हे दिग्दर्शक, जे प्रसिद्ध आणि नाटककार नट, हे तिथे आणीबाणीमध्ये डायरेक्टर होते, संचालक होते. आणि गिरीश कर्नाड हे कन्नड चित्रपटामध्ये, इंग्रजी नाटकामध्ये खूप चमकलेले होते तेव्हा. त्यावेळी विद्याचरण शुक्ला हे आणीबाणीमध्ये I&B मिनिस्टर होते आणि गिरीश कर्नाड यांनी आठवण सांगितलेली आहे ती अशी की त्यांनी एक दिवस कोणाला तरी त्या ठिकाणीच फोन केला आणि सांगितलं की ती अमुक अमुक मुलगी तिथे आहे का म्हणून. गिरीश कर्नाडांनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं हा स्पीकरवरती फोन, आणि मग तो फोन कट झाला. त्या
VC शुक्ला, ज्यांचा दुर्दैवाने नक्षलवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला, त्या VC शुक्लांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये खूप गोंधळ घातला होता, सेन्सॉरशिप कडकपणे आणली होती. आणि गिरीश कर्नाडांनी त्यांनी सांगितलं की एक प्रचारी तुम्ही चित्रपट बनवायचा आहे. तर गिरीश कर्नाड सांगितलं की मी काय असलं काय भानगडी करणार नाही. त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. त्याच गिरीश कर्नाड जे फिल्म इन्स्टिट्यूटचे, त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये संचालक असताना एका कोपऱ्यात दामल्यांचा पुतळा पडलेला होता. दामले कोण? हे प्रभातचे साऊंड रेकॉर्डिस्ट होते. ते देवानंद पासून, रेहमान पासून, सप्रूपर्यंत अनेक नट ज्यांच्या छत्रछायाखाली वाढले त्यापैकी एक म्हणजे दामले. गिरीश कर्नाड म्हणाले की इतका मोठ्या माणसाचा असा पुतळा हा तुम्ही असा कोपऱ्यात का टाकलाय? म्हणून मग त्यांनी सांगितलं की तो ठळक जागी तुम्ही लावला पाहिजे. आणि तसा तो त्यांनी तिथे बसवला त्यांच्या ऑफिसच्या पुढे वगैरे. सांगायचं मुद्दा की अनेक असे जे आठवणी आहेत ज्या सिनेमाशी निगडीत, यापैकी अनेक गोष्टी नटनट्यांशिवाय लोकांना फारशा माहिती नसतात. की ज्या लोकांनी माहिती झाल्या तर त्यांना अधिक त्याची अर्थपूर्णता कळेल. उदाहरणार्थ चष्मेबद्दल या पुस्तकामध्ये उल्लेख अख्खं एक प्रकरण आहे. ते चष्मेबद्दूरचा अनेक जण चुकीच्या पद्धतीने करतात, त्याचा त्यांना अर्थ माहीत नसतो की मूळ उर्दू शब्द येतो. त्या चित्रपटामध्ये सई परांजपे यांनी लीला मिश्राच्या बद्दलची एक आठवण त्यांनी एकदा सांगितली होती. त्यामध्ये लीला मिश्राचा एक रोल आहे. लीला मिश्रा ही अतिशय थोर अभिनेत्री होती असं माझं मत आहे. सई परांजपेने सांगितलं की त्या अशिक्षित ग्रामीण भागात, त्यांना जे अभिनयाचं त्यांच्यामध्ये जे अंग होतं, जे चष्मेबद्दूरमध्ये काही प्रसंगामध्येच दिसतं, त्या चष्मेबद्दूरमध्ये त्या जिन्यावरनं अशा येतात वर आणि त्या नायकाच्या खोलीमध्ये जातात. सई परांजपेने सांगितलं त्यांना एक असं एक 5-7 मोठीच्या लंबी चौडी डायलॉग दिले होते. हे तुम्हाला म्हणायचं जिना चढताना. ते म्हणाले की हे घे तू, मी जिना चढताना माझं वय काय आहे, मी असं एवढे मोठे संवाद म्हणत जाईन का मी? ते म्हणाले तू तुझा संवाद तुझ्याकडे ठेव, मी काय ते बोलते ते बघतो. आणि त्यांनी असे त्याच्यामध्ये काही शब्द पेरले, असे एक्सप्रेशन दिले की संपूर्ण सीन जे खाऊन टाकला. ते हा जो आता त्यामध्ये सईद जाफरीचा जे रोल आहे, तर सईद जाफरीच्या रोल साठी त्यांनी दिल्लीमध्ये चांदनी चौक परिसरामध्ये अनेक पानवाल्यांकडे सईद जाफरी गेला आणि त्यांनी त्यांचा तो लहेजा सगळा जो आहे आणि कॅरेक्टरचं नाव सुद्धा वेगवेगळी त्यांनी हे केलेली होती. मला वाटतं लल्लन ते केलं. पण शूटिंग चालू असताना समोर काही माणसं होती आणि त्या माणसांमध्ये एक जण होता तो लुंगीवाला होता आणि त्या लुंगीवरती ताजमहालचा काहीतरी अशी गडद गॉडी अशा प्रकारची प्रतिमा होती. आणि मग त्यांनी खून केली की त्याला बोलवलं आणि एक्सचेंज केली लुंगी, त्याची लुंगी यांनी घातली. हा जो म्हणजे सईद जाफरी यांनी BBC वरती वगैरे सुद्धा काम केलेलं आहे आणि अतिशय पुरोगामी विचारांचा सईद जाफरी होते. तर अशा अनेक आठवणी तुम्ही बेमिसाल बद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. बेमिसालचा विषय फार चांगला आहे की त्याच्यामध्ये वैद्यकीय व्यवसायातला जो भ्रष्टाचार आहे, जो आता आपण सरसकटपणे स्वीकारलाय की भ्रष्टाचाराशिवाय काही नाहीच आहे आता. म्हणजे वैद्यकीय व्यवसायामध्ये इतका भ्रष्टाचार आहे आणि ज्याच्यावरती अनंत फडक्यांसारखे लोक लिहून थकले, तो भ्रष्टाचार, तो त्या विषय त्याच्यामध्ये ऋषिकेश मुखर्जींनी तो चांगल्या पद्धतीने हे केले. ऋषिकेश मुखर्जींना मी त्यांच्या घरी भेटलो होतो. ते राहायचे आणि जिथे जॉगर्स पार्क जवळ आहे त्यांच्या घराच्या जवळ नौशादचंही घर होतं. त्यांच्या घराच्या जवळ डॉक्टर लागूही व्हायचे किंवा बासू भट्टाचार्य त्यांच्याही घरी मी गेलो होतो.
आविष्कार चित्रपट जिथे शूट झालाय, घर अमर मानसीचं असा मी एक लेख त्यावेळी लिहिला होता. ते घर जे होतं, ज्याच्यामध्ये बासू भट्टाचार्य आणि रिंकी भट्टाचार्य ज्या बिमलवाळ यांच्या कन्या, त्यांच्या घरापासून जवळ बिमलवाळ यांचं घर होतं. त्यांच्या पत्नी मनोविना आहे, त्यांनाही मी भेटलोय त्यांच्या घरी. सांगायचा मुद्दा असा की ही फार सगळीच थोर माणसं होती, ही जी होती ती. तर त्यामध्ये बासू भट्टाचार्य, तुम्ही त्यांचा उल्लेख त्याच्याशी संबंध नाही, परंतु जे बंगाली लोक होते आणि पंजाबी लोक होते, त्यापैकी बंगाली लोकांची जी कॉन्ट्रीब्युशन हिंदी सिनेमामध्ये आहे ती फार मोठी आहे. शक्ती सावंत असेल, ऋषिकेश मुखर्जी असतील. ऋषिकेश मुखर्जींच्या मी घरी गेलो होतो, त्यांच्याकडे 8 पामेरियन कुत्री होती त्यांच्या पलंगावर. त्यांनी म्हणले की पलंगावरती आपण गप्पा मारूया. तर मी म्हटलं बाबा असं 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 सारखं आपलं लक्ष जातं ते. तर तसं पण त्यांनी त्याला कंट्रोलमध्ये आणलं. पण इतका तो मोठा माणूस होता. तर बेसिकली ऋषिकेश मुखर्जी हे एडिटर म्हणून चांगले होते, जसे बिमलवा हे मुळात एडिटर होते. आणि त्यांचा उदयर पाथे हा चित्रपट जो होता बंगालीमधला, तो जसा आपण पाथेर पांचाली म्हणतो की जो भारतातला सर्वोत्कृष्ट एक चित्रपट, तशा प्रकारचा उदयर पाथे हा चित्रपट होता. त्यांच्याकडे संकलन शिकले ऋषिकेश मुखर्जी. त्यांनी त्यांना प्रसंग कसे फुलवायचे ते शिकवलं. आणि तुम्ही ऋषिकेश मुखर्जींचा कुठलाही चित्रपट बघितला तर तो कधीही कंटाळवाणा वाटत नाही. आता तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही किनारावरती लिहिलेलं आहे. आता गुलजार हे सुद्धा बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आता गंमत सांगतो मला, मी काही निसटली आठवण. ही गुड्डी सिनेमाची कथा जी आहे ती रवेल म्हणून जे प्रोड्युसर होते त्यांच्या पत्नीची येते मूळ कथा. आणि गुलजारांनी सांगितलं त्यांना की मी ढापली आहे तुमची कथा. आणि त्यांनी ती पडद्यावरती वेगळ्या पद्धतीने, पटकथा वेगळी येते सगळी, पण ती मूळ कथा त्यांची होती गुड्डीची. तर सांगायचा मुद्दा असा की गुड्डी असो किंवा हा किनारा असो, तर किनारामध्ये हेमा मालिनी आहे, धर्मेंद्र आहे. बॅक स्टोरी आहे की धर्मेंद्रची आणि जितेंद्र आहे. तर हेमा मालिनीचं मत असं झालं की हा सिनेमा इतका डल आहे म्हणे, त्याच्यातली गाणी आणि इतकी कंटाळवाणी आहेत असं तिचं म्हणणं झालं. हेमा मालिनी ही नर्तिका म्हणून चांगली असली तरी तिची साहित्यिक समज जी आहे ती अतिशय मर्यादित आहे, किंवा तिची एकूण जीवनाबद्दलचा दृष्टिकोन वेगळा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की त्यांना गिरीश कर्नाड आणि हेमा मालिनीची आई गिरीश कर्नाडांच्या मागे लागली होती की हेमा मालिनीशी लग्न कर. पण त्यांना तर काही करायचं नव्हतं लग्न तिच्याशी. आणि तो त्यांचा निर्णय खरोखरच योग्य होता, कारण बौद्धिकदृष्ट्या मोठी गॅप होती ती. कारण हेमा ते म्हणाले की मी केव्हा ठरवलं की 100% ईशाशी नाहीच करायचं म्हणून लग्न, तर का हवं. तर हेमा मालिनी त्यांनी विचारलं की अगं तू साऊथची आहेस, तू तामिळ सिनेमात का नाही काम करत. ते म्हणाले तामिळ लोक फार काळे कुट्ट असतात म्हणाले. तेव्हा त्यांनी ठरवले की हे ज्याचं एकूण आहे अप्रोच, त्यांच्याशी आपण काही लग्न करू शकत नाही, आणि हे योग्यच होतं ते. तर हा जो बेमिसाल सिनेमा आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश मुखर्जी पात्रांची निवड अशी मस्त करायची. त्यामध्ये कॅरेक्टर आहे, त्यामध्ये शीतल नावाची नटी आहे, ज्या नटीबरोबर मैं तेरा नाम लूंगा असं गाणं आहे. ते गाणं फार सुंदर आहे अतिशय, किशोर कुमारचं. आणि ते अमिताभ बच्चन आपल्याला उद्देशून म्हणतोय, या कल्पनेनेच ती मोहरून गेलेली. तुम्ही बघा पुन्हा गाणं, ती शीतल, की तिला या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन बरोबर काम करायला मिळालं. अमिताभ बच्चन आपल्याला बघून गाणं म्हणतोय, या कल्पनेनेच तिचं संपूर्ण जीवन जवळजवळ उजळून गेलं. पण त्या कॅरेक्टरसाठी ती योग्य होती, ती अतिशय नेत्री होती. परंतु त्या चित्रपटामध्ये त्यांनी बरोबर तिचं सिलेक्शन केलं. किंवा बेमिसाल मध्येच वैशिष्ट्य असं की त्याच्यातली गाणी तर खूपच चांगली आहेत,
पण प्रत्येक स्वभाव चित्रण पात्रांचं चित्रण बेमिसाल मधलं असो किंवा जुर्माना चित्रपटामधलं असो, की आपल्याला एक एक कॅरेक्टर जुर्मानामध्ये असरानीचं काम अप्रतिम आहे अक्षरशः. किंवा बेमिसाल मध्येच मला वाटतं काश्मीरमध्ये एके हनगल भेटतात, त्यांचं कॅरेक्टर सुद्धा खूप छान हे केलेलं आहे. आता गंमत म्हणजे इथून मला किती वेळ बोलायचं का संपू? तुम्हाला आवडत असेल तेवढंच बोलू. किती वेळ एके हनगलनबद्दल आपण बोलत होतो. एके हनगलनकडनं त्यांनी फार चांगली कामं करून घेतली होती. अभिमान चित्रपट असेल किंवा बेमिसाल असेल. बेमिसालमध्ये राखी आहे आणि राखीने अमिताभ बच्चन बरोबर बरसात की एक रात अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. परंतु राखीचं मत की अमिताभ बच्चनने अतिशय चुकीच्या सिनेमात कामं केली आणि त्यामुळे हिंसा वाढली, समाज बिघडला वगैरे वगैरे. आणि राजेश खन्ना हा तिच्या मते जास्त चांगला काम करणार होता. आता गुलजारची पत्नी, आता ज्या राखीची मतं अशी असतील त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते की गुलजारने तिच्याशी जवळजवळ रिलेशनशिप कमी कसं केलं. पण एवढं राखी आणि गुलजार यांनी कधीही जाहीरपणे आपल्या नात्याबद्दल किंवा अशाबद्दल जाहीरपणे काही बोलणं टाळलं. हे एक डिसेन्सी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये जपली. मला आता काही गोष्टी अशा सांगायच्या आहेत की ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी अशा घडल्या की महाराष्ट्राने अनेकांना मोठं केलं, ते आपण विसरतो. या पुस्तकाच्या निमित्ताने मला सांगायचं की सप्रू सारखा नट जो पुण्यामध्ये प्रभातमध्ये होता तो पुढे मोठा झाला. रेहमान हा नट प्रभातमध्ये होता तो पुढे मोठा झाला. जितेंद्र सारखा नट ज्याला राजकमलमध्ये त्याला संधी मिळाली आणि तुकार अभिनय असून सुद्धा जो यशस्वी झाला, पण तो त्याच्या रिलेशन्स त्यांनी कशी सांभाळली वगैरे वगैरे. हिंदी सिनेमाचं वैशिष्ट्य असं की हिंदी सिनेमामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं PR असेल नटाचं किंवा नटीचं, तर तुम्ही सुमार असलं तरी यशस्वी होऊ शकता. अशा प्रकारचं ते काय जे बिझनेस मॉडेल होतं ते होतं ते. परंतु तरी देखील हे सगळं वजा केलं तरी सुद्धा हिंदी चित्रपटाने जो पलायनवादी चित्रपट मनमोहन देसाईचा म्हणतो की ज्याच्यामध्ये एकाच वेळी तिघा जणांचं रक्त आईला दिलं जातं, अशा प्रकारचे सीन आहेत. पण त्याच हिंदी चित्रपटाने जो आपल्याला जो आनंद दिलेला आहे, म्हणजे खूप चित्रपटांनी, की तो आनंद हॉलिवूडमध्ये जर आपण बघितलं की जे वेस्टर्न्सनी आपल्याला जो आनंद दिला आहे, क्लिंट ईस्टवूडच्या सिनेमाने असतील किंवा आर्नॉल्डच्या सिनेमाने असतील, असा जो आनंद दिला तो निरामय आनंद हिंदी सिनेमाने आपल्याला दिला हे नाकारण्याचं कारण नाही. मी असा विचार करतो की जर हिंदी सिनेमा नसता तर काय झालं असतं. माझ्या मते मी हिंदी सिनेमा की हिंदी सिनेमा नसता तर माझ्या आयुष्यात मी तुम्हाला एक गंमत सांगतो, एक दोन गोष्टी. दिलीप कुमार यांनी माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन केलं 98 साली. त्यावेळी फायर चित्रपट आला होता आणि फायरचं समर्थन, फायरच्या मध्ये काही वादग्रस्त गोष्टी होत्या त्या काळच्या दृष्टिकोनातनं, दिलीप कुमारने त्याचं समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांच्या घरासमोर बजरंग दलाचा मोर्चा आला होता आणि त्यामुळे त्यांना प्रोटेक्शन होतं. पण ते सगळं मोठं प्रोटेक्शन घेऊन दिलीप कुमार आणि त्यांनी त्या दिवशी 1 तास त्यांनी पुस्तक चाळलं आणि ते त्यांना ते आवडलं काही त्याच्यातला कंटेंट. आणि मला म्हणाले की माझ्या मनावरती सिनेमाचा जो प्रभाव आहे तो विलक्षण आहे. तुम्ही पेशावरमध्ये होतो त्यावेळी माझी आजी शेकोटी पेटून मला गोष्टी सांगायच्या आणि त्यावेळी सगळा अंधार, गुडूप अंधार असायचा आणि शेकोटीचा उजेड जो असेल तो तिच्या चेहऱ्यावरती यायचा आणि ती इतक्या
नाट्यपूर्ण पद्धतीने आम्हाला लहान मुलांना गोष्टी सांगायचे की एक प्रकारे तो जिवंत सिनेमा होता माझ्या दृष्टिकोनात. आणि मी ठरवलं की हे आपलं माध्यम आहे असं कुठेतरी माझ्या अंतर्मनामध्ये होतं की हे माध्यम हे आपलं आहे. त्याचे वडील फळपारी होते, देवळाली होते, पुण्यामध्ये कॅन्टोन्मेंटमध्ये फळं विकायची. दिलीप कुमारनी स्वतः फळं विकलेली आहेत, पण योगायोगाने बॉम्बे टॉकीजमध्ये संधी मिळाली आणि तो मोठा नट झाला. जसा अशोक कुमार हा नट, अशोक कुमारची सुद्धा मला भेटायचा योग होता, आलेला होता. आणि अशोक कुमारला सुद्धा सिनेमात यायचं नव्हतं. तो चांगला सुशिक्षित होता आणि बॉम्बे टॉकीजमध्ये सगळेजण सुशिक्षित नट किंवा तंत्रज्ञ घ्यायचं असं त्यांची पद्धत होती. पण अशोक कुमार हा यशस्वी झाला मर्यादा असून देखील. आणि या सगळ्या गटाने आपण जर बघितलं की अशोक कुमार असेल, राज कपूर असेल, दिलीप कुमार असेल, देवानंद असेल किंवा 1960च्या दशकामध्ये शम्मी कपूर असेल, 1970च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन असेल, राजेश खन्ना असतील, आणि 1980चं दशक जे तुम्ही त्याच्यातले काही सिनेमे घेतले, 1980चं दशक हे हिंदी चित्रपट संगीत आणि एकूण सिनेमाच्या कंटेंटच्या दृष्टीने अतिशय ज्याला म्हणतो की अगदी थर्ड क्लास अशा प्रकारचे सिनेमे होते. म्हणजे इथून तिथून मिथून अशा प्रकारचे नट त्यावेळी फार यशस्वी झाले. 1990च्या दशकामध्ये परत सुरेल संगीताचा जमाना आला आणि 2000च्या दशकानंतर एक लिबरलायझेशन एस्टॅब्लिश झालं होतं, प्रचलित झालं होतं. त्या उदारीकरणाचं आरसा दाखवणारे चित्रपट किंवा गुडी गुडी सिनेमे सुद्धा त्या काळामध्ये करण जोहरचे किंवा चोपडांचे यायला लागले. परंतु 2010 नंतर अधिक अर्थपूर्ण सिनेमे आपण बघतो. आता एका शेवटचा उल्लेख करतो ज्याचा उल्लेख तुम्ही न्यू दिल्ली टाइम्सचा केलेला आहे. त्या न्यू दिल्ली टाइम्ससाठी तो फार चांगला सिनेमा आहे आणि त्याचे जे रमेश शर्मा, ते तुम्हाला आठवत असेल की दूरदर्शनसाठी चांगले कार्यक्रम सुद्धा ते बनवायचे. जेव्हा प्रणय रॉय किंवा असे चांगले लोक दूरदर्शनवरती काही कार्यक्रम सादर करायचे, त्या टीम मधले ते एक होते. आणि फार चांगला कंटेंट असलेला हा सिनेमा, पण त्यासाठी शशी कपूरने फक्त 101 रुपयाचं मानधन घेतलेलं होतं आणि त्याला हा सिनेमा खूप आवडलेला होता. शशी कपूर हा फार मनाने अत्यंत चांगला असलेला माणूस होता, पण त्यावेळी परीक्षक मंडळाने असं ठरवलं की याला त्यांना अभिनयाचं पारितोषिक द्यायचं, तर मी कमर्शियलवाले आहेत त्यांना कशाला द्यायचं. अल्टिमेटली दिलं त्यांना, पण अशा प्रकारचा विचार सुद्धा करणारे लोक होते की कमर्शियल आणि याचा संबंध काय, काम असेल तर काम चांगलं होतं असं म्हणायला पाहिजे. असो, मी बराच वेळ बोललो, माझी गाडी कुठूनही कुठेही जात होती. तुम्ही एवढं ऐकलत त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला असं वाटतं की यांचं मनोगत संपूच नाही असं खरं तर सगळ्यांनाच वाटत होतं, पण इतक्या वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चित्रपटांची खरं तर प्रवास करून आलो आता. यानंतर मी आपल्याचे दुसरे पाहुणे यांना विनंती करते, श्री उदय ओ, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित श्रोते हो, मी लिहून आणलेल्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी आहेत, त्या मी सगळ्या वाचून दाखवणार नाहीये, तेव्हा फार घाबरायचं कारण नाही. आणि तसंच मला चेकमध्ये ठेवण्यासाठी मी घड्याळ पण घेऊन आलो, त्यामुळं साधारण किती अर्धा तास. आता या पुस्तकामध्ये पहिल्यापासून आपण बघितलं तर त्यांनी चित्रपटाचं सिलेक्शन कालानुसार केलेलं आहे. म्हणजे पहिला सिनेमा 1970, मग 71, 72 असं करत करत 2023 सालापर्यंत हे आहे. त्याच्यामध्ये एक खूप मोठा गॅप आहे. मैं आजाद हूं हा 89 साली आलेला सिनेमा आणि सेहर 2005. आणि लेखकाशी बोलल्यानंतर लेखकाच्या मनात गॅप द्यायचं की हे घ्यायचं की हे घ्यायचं नाही असं, कारण या कालावधीत सुद्धा इंटरेस्टिंग सिनेमे आले. लेखकाचा आवडता नट अमिताभ बच्चन,
त्याला पहिलं नॅशनल अवॉर्ड मिळालं तो सिनेमा अग्निपथ, तो 91 साली आलेला. 90 साली, सॉरी 93 साली तर लक्ष देऊन नोंद घ्यावी असे खलनायक, डर, बाजीगर हे सिनेमे आले. पण हा गॅप पडलाय, ठीक आहे. इंटरेस्टिंगली याच काळामध्ये, या 16 वर्षांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या की परिणाम संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवर झाला. पहिली घटना याने जाता जाता उल्लेख केला, लिबरलायझेशन. मी त्याला प्रायव्हेटायझेशन म्हणेन, कारण प्रायव्हेटायझेशन झालं त्याच्यामुळं ग्लोबलायझेशन झालं, म्हणजे ग्लोबलायझेशन हा एंड रिझल्ट होता आणि ती प्रोसेस होती, तिला लिबरलायझेशन म्हणायचं, असं माझी मांडणी आहे. ते जे काही असेल तर ते त्या काळात घडलं. आणि 91 साली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रायव्हेटायझेशनची सुरुवात झाली 91-92 साली. 96 साली एक सिनेमा आला, जबरदस्त गाजलेला, 650 कोटी आजच्या ह्याच्यात कलेक्शन झालेला. त्या सिनेमाची थीम काय होती? ज्येष्ठांचा आदर करा, ज्येष्ठांनी जर का तुम्हाला तुमच्या प्रेमाला परवानगी दिली नाही तर प्रेम कुजवत ठेवा. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. 96 साली हा चित्रपट येण्यामागे काय कारण असेल? कारण त्याच्या 22 वर्ष आधी सगळ्या समाजाचा तुम्हाला विरोध असेल तर समाज इन्क्लुडिंग ज्येष्ठ यांना फाट्यावर मारून पळून जा असं करणारा बॉबी 74 साली 450 कोटी रुपयाचा, आजच्या हे सगळे आकडे मी आजच्या रुपयात सांगतोय, 22 वर्षात एवढं युटर्न. तिथे आपल्याला जाणवतं की लिबरलायझेशन आल्यामुळं झालं काय, तर समाजाच्या एका मोठ्या म्हणण्यापेक्षा लक्षणीय संपत्ती आली, त्यांना संधी मिळाल्या. आणि थोडंसं खवचटपणे बोलायचं झालं तर गरज आणि लायकी दोन्ही नसताना या गोष्टी त्यांना मिळाल्या. जग बघायला मिळालं, अनेक वस्तू आल्या आणि समाज गडबडला. अरे बापरे, आता तिकडची संस्कृती इकडे येणार, आपली संस्कृती उदात्त वगैरे वगैरे पवित्र, आणि तिकडची उत्तान उच्छृंखल ती सगळी येणार. म्हणून घाबरून डीडीएल सारखा सिनेमा 96 साली हिट झाला. खरं तर हे उलटी गंगा होती. ते 1 वर्ष आधी आलेला हम आपके है कौन, ते तर म्हणजे लग्नाची व्हिडिओ कॅसेट असं त्याला चेष्टेने म्हणायचे. त्याने तर 850 कोटीचा पल्ला गाठला आजच्या रुपयामध्ये. याचं कारण तो घाबरलेला समाज तिकडची जीवन पद्धती इकडे यायला नको म्हणून मागे वळून बघत होता, पुढे बघायची भीती वाटते म्हणून. पण त्याच सुमारास 96, 97, 98 अजून 2 गोष्टी अशा घडल्या की तिकडची जीवन पद्धती आणि इकडची जीवन पद्धती अशा ओव्हरलॅपच झाल्या. पहिलं, संगणक क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे, इतर लोकांना एवढं माहिती आहे की त्यावेळेला अचानक आयटी मध्ये नोकऱ्या मिळायला लागल्या. आयटी हे क्षेत्र त्यावेळेला, आणि त्याच्याबरोबर .com यांचं बबल, तो बबल नंतर बस झाला, पण त्याच्यामध्ये लोकांना भसाभस नोकऱ्या मिळाल्या. तिकडची जीवन पद्धती इकडे आणि इकडची तिकडे असं कलमच होऊन गेलं. इतकं की 80 सालच्या दशकामध्ये पुण्यात सुद्धा मिळायला दुष्प्राप्य म्हणजे चितळ्यांची पाकर होती, ती 2000 साली अमेरिकेत दुकानात मिळायला लागली सहज, पुण्यात तर मिळायलाच लागली. तिकडच्या गोष्टी बडवायझर, बकार्डी, कोक, महागड्या गाड्या ह्या आपल्याकडे यायला लागल्या. आणि ह्याच्यामुळं ओव्हरलॅपमुळं गंमत काय झाली की त्या काळामध्ये जी लोक नुकती कामाला लागली होती किंवा जी संवेदनक्षम वयात होती त्या पिढीनी, ज्यांना मी माझ्या सोयीसाठी ट्रान्झिशन जनरेशन म्हणेन, स्थितंतरीय पिढी, या पिढीनी यांनी आता जो उल्लेख केला की 2010 सालानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नोंद घ्यावी असे चित्रपट आले, ते सगळेच्या सगळे या पिढीनी तयार केलेले सिनेमे. आत्ताला मिनिंगफुल सिनेमे श्रीराम राघवन, जन्मसाल 1963, म्हणजे हा ग्रस्त ग्लोबलायझेशनच्या वेळेला तिशीत पोचत होता, कामाला लागला होता. शुजित सरकार, जन्मसाल 1966,
म्हणजे तो तर त्यावेळेला 25शीत होता. आणि पुढचे सगळे म्हणजे या पुस्तकातल्या काही चित्रपटांबद्दल मी थोडी काही अजून वेगळी मतं मांडणं, वेगळी म्हणण्यापेक्षा अजून काही माहिती म्हणता येणार नाही, कारण यांनी जी माहिती दिली ती माहिती होती, मी करतोय ती असेल असं आपण हे करू. तर ह्या जीवन पद्धती इतक्या एकमेकांवरती मॅच झाल्या की ती सगळी चित्रपटसृष्टी मुळापासून बदलली. आधीची त्यांनी जे सांगितलं 50, 60, 70च्या दशकांमध्ये ठरलेलं कथा, पटकथा वगैरे, दैववादी, पुराणमतवादी, एक सिनेमा खूप गाजला, अनेक युरोपियन भाषात त्याची सबटायटल डब झाला, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेला. मदर इंडिया, त्या मदर इंडियातलं एक गाणं आहे, ते गाणं जर विचार केलं तर प्रश्न पडतो की हे गाणं कसं काय लोकांनी स्वीकारलं असेल. आपण जर जन्माला आलोय तर जगावंच लागेल, जीवन म्हणजे विष असेल तर ते प्यावंच लागेल. अत्यंत दैववादी आहे. एवढंच नव्हे, बायकांच्या करता त्याच्यामध्ये व्यवस्थित संदेश आहे. संसार में बस लाज ही नारी का धर्म है. ठीक आहे, म्हणजे ह्या मानसिकतेतनं बाहेर पडून 70, 80, 90 असे टप्पे ओलांडत 2000 सालानंतर याच्यामध्ये. आणि एका बाबतीत तो उल्लेख अगदी योग्य आहे, कारण सेहर लेखकाला आवडलेला सिनेमा पण बहुतेक सगळ्यांनी त्याला जोडलाय का, तर हिंसा हे सगळ्याचं उत्तर आहे का. लोकांना सिनेमा कळाला नाही, त्याच्यामध्ये हिंसा हे उत्तर नाहीये, तर हिंसा हे वास्तव आहे. वास्तव आणि उत्तर ह्याच्यात गल्लत करणं हे जे सगळ्या समीक्षकांनी केलं त्याच्यात अत्यंत नेमकेपणाने बोट ठेवलेलं आहे. ती सेहर कुठे, आणि हिंसेचं समर्थनच करायचे सिनेमे जर म्हटले, नाव घेऊन बोलायचं झालं तर 80 आणि 90च्या दशकातले कित्येक सिनेमे जे लेखकाच्या आवडत्या आणि माझ्याही आवडत्या नटाने अमिताभ बच्चनमुळे आपण सहन केले, त्याच्यामध्ये हिंसाच होती. AK-47 घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिरणे या लेवलची हिंसा होती. सेहर मधली हिंसा ही कितीतरी प्रत्यक्ष जमिनीवर घडणाऱ्या गोष्टी दाखवणारी, आणि कदाचित म्हणून लोकांना ती अंगावर आली असेल. आता मी या चित्रपटातल्या पुस्तकातल्या चित्रपटांवर येण्याआधी एक अजून वेगळी गंमत सांगतो की लिबरलायझेशनच्या बरोबरीने 92-93 साली MTVनी चॅनल व्ही इकडे यायचा प्रयत्न केला होता, म्हणजे तिकडची संस्कृती जी इथे अजिबात रुजली नाही. पण 10-15 वर्षांनी ते अनुभवलेली पिढी जेव्हा मोठी झाली त्यावेळेला ते चॅनल नाही तर ती जीवन संस्कृती, ती संगीत संस्कृती सगळे आपल्या ह्याच्यात आपोआप झिरपतच गेली. हे जे कलम झालं 2010च्या आसपास सुरू झालं, आणि त्याच्यानंतर चित्रपटांचे विषय, ते मांडण्याची पद्धत, दुय्यम तिय्यम लेव्हलची पात्र जी असतील ती लक्षात राहतील अशी त्यांना जागा. मगाशी यांनी सांगितलं तसं एक एक कॉमेडी, एक विलन, मग हिरो हिरोईनला शक्यतो आई बाप असावे म्हणून ती 4 मंडळी, त्यातलं कुणीतरी मेलेलं असेल किंवा सिनेमाच्या दरम्यान मरणार असेल, आणि त्याच्या पुढे अतर्क्य घटनांची रेलचेल. मनमोहन देसाई असले तर लॉस्ट अँड फाउंड ते ठरलेलं, मग त्याच्यामध्ये 3 लोकांचं रक्त वगैरे वगैरे सगळं. आणि गंमत म्हणजे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी आठवणी जे असतील ते अशा आहेत की हा सीन करत असताना त्यांनी शंका बोलून दाखवली होती की लोक हे सहन करतील का. त्यावेळेला मनमोहन देसाईंनी त्याला गप केलं होतं की तू बघ थिएटरात काय होते, तरी ते अमिताभ बच्चननी हा मान्य केलं की हो, आणि म्हणून त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या सगळ्या सिनेमात काम केले. आता एकंदरीत अजून एक फिल्म मी काही काळ उमेदवारी म्हणता येणार नाही पण तिथल्या लोकांच्या बरोबर एक 5-6 वर्ष काम केलं. गंमत अशी व्हायची की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकून बाहेर पडणाऱ्या लोकांची एक गोची नेहमी व्हायची. इन्स्टिट्यूटमध्ये सत्यजित राय, ऋत्विक घटक, तार्कोव्स्की, आयझेनस्टाईन, बाहेर पडलं की पोटा पाण्यासाठी मनमोहन देसाई. हा सांधा कसा जुळवायचा, आणि काम करून बाहेर पडलेले आणि यशस्वी अशा लोकांची यादी अजूनही खूप कमी आहे. मी दिग्दर्शकांच्या बद्दल प्रामुख्याने बोलतोय. इव्हन ऍक्टर्सच्या बाबतीत सांगितले नवीन निश्चल, तो पहिला गोल्ड मेडलिस्ट, पण केवळ बेंगलोर मिलिटरी स्कूलमध्ये शिकला त्यामुळे त्याचं ते मॅनर्स हे सगळं या जोरावर त्यांनी शेवटपर्यंत गाडी मारून दिली. आणि
फिल्म इन्स्टिट्यूटमधून ऍक्टिंग शिकलेली काही नावं जी आहेत ती ऐकली तर हादरायलाच होईल. शक्ती कपूर, रझा मुराद, ही माणसं फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये या सातल्या एका तेव्हा फिल्म इन्स्टिट्यूट मधले डायरेक्टर नवीन आले ते बरेच नावं त्याच्यामध्ये आहेत. डेव्हिड धवन सगळ्यात, श्रीराम राघवन, राजकुमार हिरानी, सतीश कौशिक, विधू विनोद चोप्रा, बालू महेंद्र हे सगळे फिल्म इन्स्टिट्यूट डायरेक्टर. इव्हन नवीन पिढीतले ऍक्टर्स राजकुमार राव, विजय वर्मा, जयदीप फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये शिकले. म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटचं आताच गणित जुळत चाललंय मेन स्ट्रीम हिंदी फिल्म इंडस्ट्री बरोबर. आता या पुस्तकातला खोसला का घोसला हा सिनेमा कॉमेडी आहे. हे म्हणजे ओव्हर सिम्प्लिफिकेशन होईल असं म्हणणं. कारण दिग्दर्शकापासून सुरुवात करू. दिवाकर बॅनर्जी हा त्याचा दिग्दर्शक. हा फिल्म मेकिंग शिकला नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या अहमदाबादच्या अत्यंत प्रख्यात संस्थेत तो 4 वर्षाचा कोर्स करायला गेला, व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझाईन. 2.5 वर्ष सोडून परत आला. दिल्लीचा मुलगा, बॅनर्जी असला तरी दिल्लीतला, करोलबाग. आणि परत आल्यानंतर एका व्हिडिओ फिल्म मेकरकडे उमेदवारी करायला सुरुवात केली. हे त्याचं ट्रेनिंग. एवढंच. हे सगळं मुद्दाम सांगण्याचं कारण अजून एक 20 वर्षापूर्वी बी सिव्हिल एका मुलाने हैदराबाद करून बघू म्हणून व्हिडिओ कॅसेट लायब्ररी सुरू केली आणि ती चालली. त्याला सिनेमाची आवड निर्माण झाली आणि तो फिल्म मेकर म्हणला राम गोपाल वर्मा. तसं दिवाकर बॅनर्जी हा या मार्गाने आला आणि त्यामुळे ठोस काही फिल्म मेकिंग बद्दलच्या पठडीतल्या कल्पना नव्हत्या. कारण याच पुस्तकातला दुसरा एक चित्रपट विकी डोनर त्याच्यातही दिल्ली दिसते. दिल्लीची थोडीशी करुण कहाणी अशी आहे की 47 सालापर्यंत दिल्ली ही प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा या 2 लोकांनी व्यापली. ब्रिटिश नोकरीसाठी बंगाली लोक होते, महाराष्ट्रीयन होते, पण प्रामुख्याने ही 2. एक सेकंड. विकी डोनर मध्ये अशिमाच्या फॅमिलीचं ऑब्जेक्शन काय की विकी हा पंजाबी घरातला खूप भडक संस्कृतीवाला आहे आणि पंजाबी संस्कृती भडक, त्यांचं एकंदर सगळं वागणं हे असं सगळीकडे प्रचलित आहे. त्यातला दुःखद भाग असा आहे की फाळणी जेव्हा झाली स्वातंत्र्याच्या सुमारास, त्या फाळणीतनं जी लोक दिल्लीत येऊन स्थायिक झाली, पंजाब जर भूगोल बघितला तर यमुना नदीच्या पश्चिम तीरावरचा भाग हा राहायला चांगला, पाणी भरत नाही असा चांगला आहे. पूर्वेकडचा भाग दलदल, पटकन वस्ती करता येणार नाही असा, आणि तो सगळा पूर्वेकडचा भाग या लोकांना, सिंधी लोकांना तर भारतभरात जिथे जिथे मोकळी जागा होती, माळरानं छाप, उल्हासनगर, पिंपरी अशा ठिकाणी वसवण्यात आलं. आणि ही पंजाब जेव्हा येऊन इथे स्थायिक झाली तेव्हा त्यांना जर विरोधाचा सामना करावा लागला इथल्या एस्टॅब्लिश लोकांच्या पासून, आणि सोडून पळून यायला लागलेलं, त्यामुळे ते थोडेसे ट्रान्झॅक्शनल या मोमेंट या मानसिकतेचे झाले. कारण ही मानसिकता खुद्द पंजाबमध्ये फारशी दिसत नाही. दिल्लीमधली जी दिखाऊ मानसिकता आहे ही विकी डोनर मध्ये सुद्धा दाखवली गेली. खोसला का घोसला मध्ये पंजाबी फॅमिली असूनही ती एवढ्या प्रमाणात दाखवली गेली नाही. एक त्याचं कारण असू शकेल, दिवाकर बॅनर्जी दिल्लीतच वाढला, त्यामुळे दिल्लीतल्या लोकांचा जो भडकपणा आहे तो आतून आलेला नाहीये, तो वर्ण चिकटवलेला आहे, हे त्याला कुठेतरी जाणवलं. शुजित सरकार कलकत्त्यात जन्मला, कलकत्त्यात वाढला, तेव्हा त्याच्या दृष्टीने, आणि विकी डोनर मध्ये जर बघितलं, अशिमाची फॅमिली ही एकदम भद्रलोक असल्यासारखी आव राखून असलेली फॅमिली आहे, त्यामुळे त्या चष्म्यातनं बघताना त्यांना ते भडक वाटतात.
खोसला का घोसला मध्ये सगळेच पंजाबी आहेत, किंबहुना खोसला का घोसला मधला अनुपम खेर कुठल्याच अँगलने भडक वाटत नाही. लेखकाने उदाहरण देताना त्याला उंदराची उपमा दिली आहे ती अगदी योग्य आहे, तसाच दिसतो तो. म्हणजे तो पंजाबी सोडा, अत्यंत बुळबुळीत शेमळट असा तो माणूस वाटतो, पण माणूस वाटतो. आणि या शतकात जे सिनेमे सुरू झाले त्याच्यामध्ये हे एक महत्वाचं आहे की चित्रपटातली पात्र माणूस वाटतात अशी चिकटवलेली. श्रीराम लागू एका मुलाखतीत म्हणाले होते की त्यांच्याकडे हिंदी सिनेमात काम घेऊन यायचे, हे विचारायचे कैरेक्टर काय है, आप हिरोइन के पिताजी हो, श्रीमंत आहे, गरीब आहे, दारोडा आहे, आजारी आहे, नाही हिरोइन के पिताजी. अजून जर थेट निर्माता असेल तर सांगायचा हेमा मालिनी के पिताजी हो, विषय संपला. तुम्हाला इथून डायलॉग म्हणायचे ह्या याच्यापासून ही पात्र आता ह्याच्यामध्ये खोसला का घोसला मध्ये मोजायला गेले तर 5-7 आहेत, पण काही दृश्यांमध्ये दिसणारी इन्सान सिंग, कटोरी या नावाची पात्र सुद्धा लक्षात राहतील असा त्या अख्ख्या सिनेमाचा इम्पॅक्ट. मगाशी यांनी बोलताना उल्लेख केला की संकलक चांगला असेल तर तो चित्रपट व्यवस्थित सुटसुटीत बांधेसूद होतो, कुठेही हलत नाही आपलं लक्ष. आता केवळ संकलनच नव्हे तर कथा, पटकथा, त्याच्यातले वेगवेगळे पदर, कॅरेक्टर ठरलेलं नाही. हा माणूस आला की आता हसायचं कारण हा कॉमेडी नाही, असं काहीही नाही. खोसला का घोसला मध्ये अभावित होणारे विनोद आणि त्यातला एक खूप उत्तम विनोद हा नवीन निश्चलच्या भूमिकेतनं झालेला आहे. शेवटपर्यंत त्या माणसाने आपल्याला कधी अभिनयाचा डाग लागून दिला नव्हता, पण ह्या सिनेमात जणू काय आपला शेवटचा सिनेमा आहे असं समजून त्याने जे काम केलंय, टेक्निकली तो त्याचा 3rd लास्ट सिनेमा होता. उरलेले 2 मला माहित नाही, मी विकिपीडियावरून शोधलं तेव्हा कळलं की हा 3rd लास्ट होता. पण त्या पात्राची योजना इथे करणं, याने जे शीतल या नटीचं उदाहरण घेतलं तसं नवीन निश्चल त्या भूमिकेत योग्य होता. इतर कुठलाही अभिनेता तिथे नसता. हा झाला. या पिढीने अजून काय काय केलं तर विषयांची मांडणीच नव्हे तर विषयच. आता कपूर अँड सन्स डिसफंक्शनल फॅमिली भारतामध्ये अजिबात नवीन गोष्ट नाही, पण ती मांडण्याचं धाडस कथा म्हणून आणि त्याच्यातही कुठेही प्रीचिंग नाही, मॉरल नाही, शेवटी तात्पर्य नाही, मुलांनो असं वागू नका, मुलांनो असं वागा, असं काहीही नाही, आहे ते सांगितलं या भूमिकेतनं केलेला पण खेळवून ठेवणारा चित्रपट. त्याच्यातही ऋषी कपूरच्या पात्राबद्दल लेखकांनी योग्य ते हे केलेले आहेत, टोमणे मारलेले आहेत त्याच्यामध्ये. ते धरून सुद्धा हा चित्रपट कुठेही असा हलू देत नाही. तो पहिल्यापासनं ट्रॅजिक डार्क आहे का तर नाही. शेवटी तो ट्रॅजिक डार्क होतो का हे मी असं म्हणेन की प्रत्येकावरती सोडावं, कारण आहे ते मांडलेलं आहे. तुम्हाला ते ट्रॅजिक वाटत असेल तर ठीक आहे, आयुष्य त्याला लेबल लावायचं काम लोक करू शकतात. अजून एक चित्रपट याच्यामध्ये पुस्तकामध्ये तो एकच घेतलाय, श्रीराम राघवन या आमच्या अत्यंत आवडत्या दिग्दर्शकाचा, जॉनी गद्दार. त्याच्या एका वेगळ्या चित्रपटाबद्दल मी 2 मिनिटं बोलीन. नुकता आलेला 21 हा चित्रपट 1971 सालच्या युद्धात अरुण खेतरपाल हा 21 वर्षाचा सेकंड लेफ्टनंट मृत्युमुखी पडला. या घटनेनंतर काही 2 दशकांनी अरुण खेतरपालचे वडील जे मिलिटरी मधलेच होते ते पाकिस्तानात गेले असताना त्यांना अरुण खेतरपाल ज्या माणसाच्या गोळीबारामध्ये किंवा तोफगोळीच्या ह्याच्यामध्ये मेला त्या माणसाला ते भेटले. हे प्रत्यक्षात घडलेलं आहे. या कथेवर त्यांनी चित्रपट काढला. आता मुळात भारतामध्ये आणि विशेषतः गेली काही वर्ष आपला स्टँडर्ड गो टू विलन म्हणजे पाकिस्तान. काही झालं की पाकिस्तानला हाणायचं. इथे तर 71 सालचं युद्ध, पाकिस्तान साक्षात. आणि असं असूनही हा चित्रपट कुठेही अतिरेकी होत नाही. म्हणजे एरवी राष्ट्रप्रेम म्हटलं की आपल्याला एकदम हाऊ इज द जोश हीच घोषणा आठवते. ती किती एकरंगी आहे ते हा चित्रपट बघून कळेल. किंबहुना या चित्रपटामध्ये विलन कोण आहे तर कोणीच नाही, परत आहे ते सांगितलं आणि ती मांडण्याची पद्धत. हा चित्रपट बाय द वे धर्मेंद्रचा शेवटचा चित्रपट. धर्मेंद्र हा सुद्धा
बाबू मोशे यांची माफी मागून मी माझं मत व्यक्त करतो की मर्यादित क्षमतेचा नट होता तो. काही भूमिकांमध्ये अत्यंत योग्य बसायचा, ते दिग्दर्शकावर असायचं. कारण इतकी चांगली कॉमेडी तो करू शकतो हे दिग्दर्शकांनी सिद्ध केलेलं आहे. पण गेली 10 वर्ष मरण्याच्या आधी त्याचे चित्रपट मी जे बघितले ते दुर्दैवानी फुलं वेचली तिथे गोऱ्या वेचणे वगैरे अशा उपमा सुचाव्या इतके वाईट होते. पण या चित्रपटामध्ये सगळं त्याचं असणं, त्याचं दिसणं, त्याच्या वयानुसार मंदावलेल्या हालचाली, त्याच्या बोटांना आलेली सूज, हे सगळं त्या पात्रामध्ये व्यवस्थित मुरून गेलेलं आहे की जणू काही त्याच्याकरताच त्यांनी हे केलं असं. आणि जयदीप अहलावतने त्याच्या शूटिंग दरम्यानची आठवण सांगितली होती की धर्मेंद्र शेवटच्या शूटिंग स्केड्यूल पर्यंत अत्यंत उत्साहाने आपलं सामान सुमान घेऊन तब्येतीची काही पर्वा न करता तयार असायचा. चित्रपट आहे तो केला पाहिजे. दुर्दैवाने तो पूर्ण झालेला बघायला धर्मेंद्र नव्हता. विनोदांमध्ये अजून एक वेगळा प्रयोग हॅपी भाग जाएगी. हॅपी भाग जाएगीचं वेगळेपण कशात आहे की पटकथा जर तुम्ही बघितली तर तुम्हाला असं वाटेल की खुद्द पंजाब मधल्या कोणीतरी लिहिलेली असावी. इतकं ते पंजाब मुस्लिम, कारण मूळ पंजाब एकच होता. त्याचं ईस्ट आणि वेस्ट आपण केलं. आपण वेस्ट बेंगॉल म्हणतो तसं तर आपण त्याला वेस्ट पंजाब म्हणत नाही, ईस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल सारखं, म्हणून आपल्याला लक्षात येत नाही. पण पाकिस्तानामध्ये सुद्धा मुख्य राज्यकर्ते हे पंजाबीच असतात. तर पण गंमत म्हणजे हा आता जनरेशन ट्रान्झिशनल जनरेशनचा रिप्रेझेंटेटिव्ह मुदस्सर अझीज, जन्मसाल 1980, म्हणजे ज्यांनी लिबरलायझेशन हे व्यवस्थित शाळा कॉलेज शाळेतनं 8वीच्या आसपास असताना बघायला सुरुवात केली. आणि हा मूळचा छत्रपती संभाजीनगरची फॅमिली, त्याचे वडील मुंबईला जाऊन स्थायिक झाले आणि तिथे याचा जन्म झाला. हा मुंबईत जन्माला वाढला. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण तो चित्रपट बघितला लक्षात येईल की त्या चित्रपटातलं पंजाबी लोकांचं चित्रण जे आहे ते अस्सल, पात्र निवड ही अस्सल तिथल्या कोणीतरी केली असावी अशी वाटावी इतकी चपखल आहे. आणि त्यातला जो कॉमेडीचा ढंग आहे तो सुद्धा असा कुठल्याच एका पठडीत बसण्यासारखा नाही. एका बाबतीत हा चित्रपट फार सुदैवी ठरला. हा चित्रपट आला 19 ऑगस्ट 2016 आणि 18 सप्टेंबर 2016ला पुरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. राष्ट्रप्रेम जागृत झालं, खळक अटॅक पार्टी जागृत झाली. पाकिस्तानी कलाकार असलेल्या सगळ्या चित्रपटांवर बंदी घाला, कारण या चित्रपटात 2 पाकिस्तानी कलाकार आहेत, जावेद शेख, मोमल शेख. मग हा चित्रपट तोपर्यंत लोकांनी बघायला सुरुवात केली होती. अडकला कुठला? करण जोहरचा ऐ दिल है मुश्किल. मग खळक अटॅक पार्टी आली म्हटलं. सिनेमा ओनर्स एक्झिबिटर्स असोसिएशन या लोकांनी तत्परतेने जाहीर केलं की महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या 4 राज्यात हा चित्रपट दाखवला जाणार नाही. ऐ दिल है मुश्किल. मलाही माहित नव्हतं की राष्ट्रप्रेम फक्त 4 राज्यांमध्ये असतं. मग करण जोहरनी इंटरव्ह्यू देऊन की आम्ही 2015 साली सिनेमा तयार केला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. पुढे जाऊन 300 भारतीय लोक म्हणजे जे प्रोडक्शन टीम मध्ये आहेत त्यांनी आपलं रक्त, अश्रू, घाम केला आणि हा चित्रपट तयार केलाय. त्याच्याकरता तरी दाखव असं सगळं केल्यानंतर तो सिनेमा हा हॅपी भाग जाएगी सुदैवाने त्यातनं सुटला. पण एक मला पडलेला प्रश्न आहे की जावेद शेख हा त्याच्या आधी बऱ्याच सिनेमातनं दिसलेला न तो त्याच्यानंतर भारतीय कुठल्याच सिनेमात कधी दिसला नाही. कारण माहिती नाही. आता मी वेळ ओलांडत चाललोय त्यामुळे आता शेवटच्या मुद्द्याकडे थेट येतो. एक महत्वाचं हे म्हणजे वर्ज्य विषयांवरचे चित्रपट. या पिढीने त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन मांडला, वर्ज्य विषय उलगडून सांगायचं झालं तर सेक्स या विषयाच्या परिघावरचे चित्रपट. म्हणजे कसे? पुस्तकामध्ये त्या 4 चित्रपटांचा उल्लेख आहे. विकी डोनर, चंदीगडकर आशिकी,
विकी डोनर, बधाई दो आणि बधाई हो, हे 4 चित्रपट. पण ह्याच्या खेरीज मुळात सेक्स या विषयावर थेट किंवा त्या अनुषंगाने विषय मांडणं हे पहिल्यापासूनच टॅबू म्हणून मानलं गेलेलं आहे. र.धो. कर्व्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. पण र.धो. कर्व्यांच्या जीवनावरती ध्यासपर्व हा चित्रपट 25 वर्षापूर्वी येऊन गेला. तो येऊन गेला हे जनतेला लोकांना माहिती असतं. त्याच्यावरचं समान स्वास्थ्य हे नाटक 9 वर्षापूर्वी येऊन गेलं आणि ह्याच्या पहिले काही नाही. याच्या खेरीज बाकीचे चित्रपट शुभमंगल सावधान, इरेक्टाईल डिस्फंक्शन, शुभमंगल ज्यादा सावधान, गे, ड्रीम गर्ल, क्रॉस जेंडर ऍक्टर, ड्रीम गर्ल 2, क्रॉस ड्रेसिंग, पती पत्नी और पंगा म्हणजे चंदीगडकर आशिकीचा मूळ चित्रपट 1 वर्ष आधी आला होता, लुकाछुपी, लिव्ह इन रिलेशनशिप, इंदू की जवानी, पहिला शरीर संबंध, या विषयांवरती अजून 3 आहेत, हेल्मेट, जनहित में जारी आणि छत्रीवाली. हे तिन्ही समाजात कंडोम बद्दलचा दृष्टिकोन हे दाखवणार आहे. आता हे विषय सुचणं, मांडणं आणि अत्यंत संयमितपणे मांडणं, कुठेही भडक, बटबटीत, उथळ न होऊन देता, हे या ट्रान्झिशनल जनरेशनचं काम आहे. कारण हे सगळेच दिग्दर्शक 1980 नंतर जन्माला आले की ज्यांनी हे ट्रान्झिशन बघितलं की असे विषय असू शकतात, असे विषय मांडता येऊ शकतात आणि ते संयमितपणे मांडता येऊ शकतात. काही लोकांचं त्याला ऑब्जेक्शन, हे काही चित्रपटांचे विषय आहेत का असं असल्याचं मी ऐकलं. ते मला फारसं कळलं नाही. कारण पहिली गोष्ट, पूर्वापार थेट भडक, बटबटीत, उथळ असे सेक्स विषयावरचे थेट गुप्त ज्ञान, नाहीतर मग साऊथ इंडियन कुठल्या तरी भाषेतले डब केलेले सिनेमे मुंबईत अलेक्झांड्रा, पुण्यात श्रीकृष्ण अशा टॉकीजमध्ये लागणार आहे. हे पूर्वापार चालत आलेले आहेत. त्यांनी काय समाज बिघडलेला नव्हता. मग या विषयां आणि किंवा मेनस्ट्रीम हिंदी सिनेमामध्ये पूर्वीच्या काळी कॅबरे, ते नाव चुकीचं आहे पण कॅबरे, आणि आता आयटम सॉन्ग हे सुद्धा आपण मान्य करतो, ऑब्जेक्टिफिकेशन मान्य करतो. पण असा एखादा लुकाछुपीमध्ये तर गमतीदार कथानक असं आहे की ते लिव्हिंग मध्ये राहतात, त्या अभावितपणे पकडले जातात, मग ते आम्ही लग्न करून टाकलं असं सांगून मोकळे होतात. पण दोघेही इतके ट्रॅडिशनल आहेत की त्यांना लग्न करायचं आहे, कारण आपलं लग्न झालेलं नाही आहे त्यांना माहिती आहे, आणि लग्न झालेली माणसं परत लग्न करायला धडपडतात, ह्याच्यातनं तो सगळा विनोद निर्माण होतो. तर हे असे विषय, हे या ट्रान्झिशनल जनरेशनचं कॉन्ट्रीब्युशन आजच्या हिंदी चित्रपट सृष्टीवर असो. माझी वेळ ओलांडलेली आहे, बरेचसे चित्रपट गाळावे लागले, पण त्याला काही इलाज नाही. एकच फक्त मी शेवटी जाता जाता हे सांगतो, कारण तो आकडा मी शोधत होतो, तो अखेर मला मिळाला की समाजावर चित्रपटांचा होणारा परिणाम. तर वयस्कर व्यक्तींनी, अरे तुला माहिती नाही, एक दुजे के लिए आल्यानंतर सुसाइड्स मध्ये खूप वाढ झाली होती आमच्या पार्ल्याला वगैरे वगैरे, असं ते मुंबईचे ग्रस्त होते असं सांगितलं. म्हणून मी मुद्दाम आकडे शोधले. एक दुजे के लिए आला 81 साली, आणि NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वेबसाईटनुसार 81 साली आणि 80 साली, 81 साली आत्महत्यांचं प्रमाण सुमारे 1000नी कमी झालं होतं. मी ते कमी झालं ते सिनेमामुळे कमी झालं असं म्हणत नाहीये, कारण सिनेमामुळे आत्महत्या वाढल्या हे म्हणणंही तितकंच चुकीचं आहे. लेबल एक मिळालं, हा मुळात तो सिनेमा आला जून मध्ये, आणि पहिले 6 महिने तर तेवढ्याच आत्महत्या व्हायला पाहिजे होत्या, पण नाही. त्यामुळे समाजावर चित्रपटांचा होणारा परिणाम हा थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे, त्याच्यावर पटकन मत व्यक्त करू नये असं माझं मत आहे. एवढंच सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आता सुद्धा आपण काही नवीन पिढीमधले चित्रपटांची नावं ऐकली असतील, तर त्यात शुभमंगल ज्यादा सावधान हा चित्रपट, आता त्याचा तुम्ही उल्लेख केलात. मी ऍक्च्युली जर्मन विषयाची प्रोफेसर आहे आणि हा सिनेमाचं जर्मन सबटायटलिंग मी केलेलं आहे. तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अतिशय वेगळे आणि नवीन विषय आता या नवीन नवीन चित्रपटांमध्ये येत आहेत. यानंतर मी लेखक डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
समीक्षक, अभ्यासक आणि लेखक बाबू मोशाय, उदय या पुस्तकाचे प्रकाशक न्यूयॉर्कचे तांदळे आणि त्यांची टीम, आणि जुन्या शैलीत बोलायला झालं तर सभ्य स्त्री पुरुष हो, याला काही कारण नाही, मला सहज सुचलं म्हणून तसं म्हणालो. मी माझ्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी आधी जे म्हणालो होतो तेच म्हणून सुरुवात करतो की असं म्हणतात की लेखकानं आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभात बोलू नये, आपल्या पुस्तकाविषयी तर अजिबातच बोलू नये, कारण त्याला जे म्हणायचं असतं त्यानं पुस्तकात लिहून ठेवलेलं असतं. पण हे बोलणं म्हणजे एक 10 मिनिटाचं स्वागत आहे आणि शेवटी मला आभार मानायचे आहेत. म्हणून त्या निमित्तानं आणि आताची ही 2 उत्तम व्याख्यानं ऐकल्यानंतर मला खरं तर बोलावं की बोलू नये असा प्रश्न होता, पण तो प्रश्न ओलांडून मी पुढे आल्यानंतर माझ्या मनात जे आहे ते मी थोडक्यात सांगतो. मुळात हे पुस्तक लिहायचं म्हणून असं लिहिलं गेलं नाही. साधारणतः 20 वर्षापूर्वी मीराताई इथं आहेत, त्यांना आठवत असेल, आणि त्यांचा मी मुद्दाम उल्लेख एवढ्यासाठी केला की हे पुस्तक लिहायला एका अर्थी त्या कारणीभूत आहेत. त्याचं कारण मी सांगतो. साधारणतः 20 वर्षापूर्वी आम्ही सगळेच मनोगत नावाच्या एका साईटवरती, एका संकेतस्थळावरती हिरिरीनं लिहित असो, आणि त्यावेळी उदयनी काही पुस्तकांविषयीचं परीक्षण किंवा रसग्रहण लिहिलं होतं आणि मी काही सिनेमांचं रसग्रहण लिहिलं होतं. आम्ही अर्थात दोघांनी वेगवेगळ्या टोपण नावाखाली ते लिहिलं होतं, आणि ते लिहिल्यानंतर मला वाटतं खुशबूचं रसग्रहण लिहिल्यानंतर मीराताईंचा त्याच्यावर एक प्रतिसाद असतो. चित्रपटाच्या रसग्रहणामध्ये तुमचा आणि पुस्तकाच्या रसग्रहणामध्ये उदयचा हातखंडा आहे असं त्याने एका प्रतिसादामध्ये लिहिलं. ते लिहिल्यानंतर मला कुठेतरी आपण आणखी लिहिलं पाहिजे, म्हणून मग आवडलेल्या विषयांवरती, आवडलेल्या चित्रपटांविषयी रसग्रहणात्मक असं मी काय लिहायला सुरुवात केली. ती खूप जुनी गोष्ट झाली. त्यावेळी मला जे आवडलेले सिनेमे होते ते म्हणजे माझ्या फॉर्मेटिव्ह इयर्स मध्ये जे मी बघितले आणि जे मला आवडले असे चित्रपट होते. त्याला लॉजिक असं काही नाहीये, म्हणजे अमुक चित्रपट का घेतला आणि अमुक का घेतला नाही याला काही उत्तर नाही. बऱ्याच लोकांनी हे पुस्तक वाचल्यानंतर मला विचारलं की शोर हा सिनेमा तुला याच्यात काय घ्यावा असं वाटला, मनोज कुमारचा सिनेमा याच्यामध्ये कसा काय आला, तर याला काही उत्तर नाही. मी साधारणतः 10वी-12वीत असताना हा सिनेमा पहिल्यांदा बघितला आणि तो मला इतका आवडला की मी दुसऱ्या दिवशी तो परत बघितला, आणि तो का आवडला तर त्याला काही उत्तर नाही. त्यामधलं जीवन चलने का नाम हे गाणं मला का आवडलं तर त्याला काही उत्तर नाही. त्यातलं व्हायोलिन आजही झपाटून टाकणार वाटतं असं मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ते खरोखर आजही झपाटून टाकणार आहे का, तर हे काय, हे व्यक्तिसापेक्ष आहे. पण काही काही गोष्टी बाकी जसं बाबूमोशांनी सांगितलं आणि उदयनी सांगितलं की सिनेमांनी नक्की काय दिलं, तर पहिली गोष्ट म्हणजे सिनेमांनी अपरिमित आनंद दिला. क्लोरोफॉर्मी सिनेमा असं मी कुठल्या तरी सिनेमाचं वर्णन केलेलं आहे की सगळं विसरून जाण्याची, सगळं एखादी भूल पडावी असा सिनेमा. अशा सिनेमापासून ते अत्यंत वास्तववादीने विचार करायला लावणारा आर्टिकल 15 सारख्या, आर्टिकल 15 सारख्या सिनेमापर्यंत सगळ्या सिनेमांनी वेगवेगळ्या प्रकारचा आनंद दिला. आनंदाचे वेगवेगळे पैलू असतात, कथानक, अभिनय, संकलन. मी हे पुस्तक विजयानंद यांना समर्पित केलेलं आहे, कारण विजयानंद हा माझ्या अत्यंत आवडीचा कलाकार. विजयानंदचे संवाद, विजयानंदचं संकलन, विजयानंदचं पटकथा अगदी चिरेबंद अशी असावी अशी पटकथा असते. म्हणजे विजयानंदचे संवाद कसे असतात तर कुठल्या तरी एक विजयानंदच्या एका सिनेमामध्ये देवानंद कुठतरी जातो आणि तिथे त्याला ती हिरोईन बघते आणि ती त्याला म्हणते यहाँ भी आ पहुंचे, तर देवानंद म्हणतो आया हूं अभी पहुंचा नहीं. हे असे शब्दांचे खेळ खेळणं हे विजयानंदचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच त्यांनी ज्या पटकथा लिहिल्या, जे संवाद दिले ते अतिशय रंजक, आणि भाषा या गोष्टीवर ज्यांचं प्रेम आहे त्यांना अतिशय ते इंटरेस्टिंग वाटतील असे ते संवाद होते. चित्रपटातल्या संगीताने आणि गाण्याने जो आनंद दिलेला, त्या विशेषतः त्यातल्या काव्याने जो आनंद दिलेला त्याच्यावर तर स्वतंत्रपणे बोलता येईल. पण साहिल लुधियानवी असो, साहिल लुधियानवी एकीकडं जो माणूस छुलेने जो नाजूक होटोको लिहितो तोच हेही लिहितो की
मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया। नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसाफ जो रौंदे वो कदम तेरा नहीं है। कुरान ना हो जिसमें वो मंदिर नहीं तेरा, गीता ना हो जिसमें वो हरम तेरा नहीं है। असं लिहितो मजरू सुल्तानपुरी सारखा, हम है मताए कूचा बाजार की तरह, उठती है हर निगाह खरीदार की तरह, वो तो कहीं है और मगर दिल के आसपास, फिरती है कोई शहर निगाहे यार की तरह। हे लिहिणारा माणूसच दुसऱ्या बाजूला अंग्रेजी में कहते हैं की आय लव्ह यू लिहितो, हे लिहितो। हे मला फार विलक्षण वाटलं। कैफी आजमी सारखा माणूस जो अतिशय रोमॅन्टिक अशी गाणी लिहितो, तोच माणूस कर चले हम फिदा जानतन साथियो लिहितो, हे मला फार रंजक वाटलं। आणि संगीतकारांचं तर बोलायलाच नको। संगीतकारांचं म्हणजे एक नुसतं माधुर्य ही कल्पना घेऊन किंवा माधुर्य या परंपरेतले संगीतकार जर घेतले, यामध्ये एच डी बर्मन आले, रोशन आले, मदन मोहन आले, त्याच्यापासून ते प्रयोगशीलता म्हणजे कशी प्रयोगशीलता, आणि काय काय वेळा नवल वाटतं की या लोकांनी हे कसं सुचवलं असेल। हे पुस्तक लिहिण्यामागचा एक उद्देश हाही होता की या लोकांच्या विषयी आपली कृतज्ञता व्यक्त करावी। आर डी बर्मन यांच्याविषयी, यांच्या प्रयोगशीलतेविषयी लोकांनी ऐकलेलं आहे। एक वेगळं उदाहरण सांगतो आर डी बर्मन। सत्य पे सत्ता नावाचा जो सिनेमा आहे, त्या सत्य पे सत्ता नावाच्या सिनेमामध्ये अमिताभ बच्चनचा त्यात डबल रोल आहे। त्यातला जो खलनायक स्वरूपाचा असा जो बाबू नावाचा जे कॅरेक्टर आहे, तो बाबू तुरुंगातून सुटतो आणि त्याची वाट बघत त्या व्हॅन मध्ये अमजद खान बसला असतो। तो लॉंग शॉट आहे, बाबू त्या तुरुंगातून हळूहळू चालू येतो आणि तो अमिताभ, त्याचा तो पूर्ण भावनाशून्य चेहरा, त्याचे ते हिरवे डोळे आणि त्याच्या थोडेसे पांढरे झालेले केस, नुसतं बघितल्यानंतर, आणि त्याचा पूर्ण काळा पेश, हे नुसतं बघितल्यानंतरच धडकी भरावी असं ते अमिताभचं व्यक्तिमत्व। आणि त्याला एक पार्श्वसंगीत आहे। ते पार्श्वसंगीत काय आहे तर ते पार्श्वसंगीत म्हणजे आपण घसा खराब झालेला असताना तोंडामध्ये गरम पाणी घेऊन जे गुळण्या करतो, तो गुळण्यांचा जो आवाज आहे ते त्याचं पार्श्वसंगीत आहे। नीट जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल। तर हे कसं काय या लोकांना सुचत असेल, या सगळ्या कृतज्ञतेच्या भावनेनं मला या पुस्तकाविषयी लिहावंसं वाटलं। काही काही गोष्टी दोन्ही जाणकार लोकांनी सांगितल्या। एका ठराविक पठडीतले सिनेमे आणि त्याच्यानंतर सिनेमाने घेतलेलं नवीन वळण, त्यातलं पहिलं मोठं वळण ते म्हणजे सत्या नावाचा सिनेमा, तिथपासून सिनेमाला एक नवीन वळण मिळालं। आणि त्याच्यानंतर अशा काही काही गोष्टी की ज्यात समजा 50 वर्षापूर्वी लोकांच्या कल्पनेत आल्या नसतात। उदाहरणार्थ अत्यंत सामान्य रूपाच्या लोकांनी नायकाच्या नायिकेच्या भूमिका करणे। आता विजयराज नावाचा एखादा नट असेल, अगदी त्याच्या आधी रवी वासवानी असेल, नसरुद्दीन शाह असेल, हे सामान्य रूपाचे लोक, पण या सामान्य लोकांच्या रूपाच्या लोकांनीही तितक्याच चांगल्या भूमिका केल्या, तितक्याच चांगल्या भूमिका वठवल्या। हे मला एक अत्यंत आश्वासक वळण वाटलं। लोकांनी आपल्या प्रतिमा बदलल्या, प्रतिमा भंग करून काही वेगळे प्रयत्न केले। म्हणजे जसं राजेश खन्नानं अगदी त्याच्या करिअरच्या भरात असताना बावर्ची मध्ये अर्धी खाकी तुमान आणि गांधी टोपी घालून भूमिका केली, जसे राज कपूरनं जिद्देश में मध्ये केलं होतं तसं, किंवा अमिताभनी तसा प्रयत्न केला, तो लोकांनी तो यशस्वी होऊ दिला नाही, हा भाग वेगळा। पण मैं आजाद हूं मध्ये त्याने तो प्रयत्न केला, आणि ब्लॅक मध्ये तो यशस्वी झाला, पण मैं आजाद हूं काही यशस्वी होऊ शकला नाही। हे असे काही सिनेमे मला असं वाटलं की लोकांनी काही विशिष्ट प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना आपण कुठेतरी दाद दिली पाहिजे। न्यू दिल्ली टाइम्सचा उल्लेख झाला, कलियुग न्यू दिल्ली टाइम्स हे दोन्ही सिनेमे अत्यंत माझ्या आवडीचे सिनेमे। शशी कपूर या माणसाचा उल्लेख झाला। शशी कपूर हा कपूर खानदानात न शोभावा इतका सभ्य माणूस। शशी कपूरचं ची खरं शोकांतिका आहे। शशी कपूरनं त्याच्या बायकोबरोबर फिल्मवालाज नावाची कंपनी स्थापन केली, आणि त्याच्यानंतर काही वर्षातच दुर्दैवानं जेनिफरला कॅन्सर झाला आणि ती त्यात गेली, आणि त्याच्यानंतर बाकी शशी कपूर हा संपूर्णपणे हरलेला, अपयशी आणि फ्रस्ट्रेटेड असं आयुष्य जगला, आणि वयाच्या 80 वर्षी लिव्हर सिरोसिसनं त्याचं निधन झालं। मला वाटतं कपूर खानदानामध्ये जन्माला येऊन देखील लिव्हर सिरोसिसनं मेलेला शशी कपूर हा पहिलाच असावा। त्याच्याविषयी जास्त त्या लायकीचे लोक होते त्या खानदानामध्ये, पण त्यांना सिरोसिस झालं नाही, हा सिरोसिसहून माणूस 80 वर्षी निधन पावला। पण त्याच्या आधी त्यानं वयाच्या 40 नंतर जे काही अर्थपूर्ण सिनेमे केले, त्याच्यामध्ये
न्यू दिल्ली टाइम्स पदवीधर आहेत, विजेता आहे. आणि त्याच्या आधी जुनून सारखा सिनेमा आहे. त्याच्यानं अति अर्थपूर्ण सिनेमे केले. त्यामुळे शशी कपूर या माणसाविषयी एक वेगळं आपल्या मनामध्ये आदराचं स्थान असलं पाहिजे. बाकी काही माझ्या अमिताभ प्रेमाविषयी या दोघांनी सांगितलं, पण अमिताभ तर माझा निसंशय आवडता नट आहे, पण अमिताभ इतकेच मला आवडणारे इतर नट आहेत. त्याच्यामध्ये संजीव कुमारचं नाव घेतलं पाहिजे. संजीव कुमारचं नाव घेतल्यानंतर लोकांना खरं तर आठवतात ते त्याचे न्यायाधीन नैरा सारखे 9 भूमिका असलेले सिनेमे, पण त्याच्यामध्ये परत मेकअप आणि मॅनरिझम्सला जास्त महत्व आहे. त्याच्यामधला अभिनेत्याचा खरा कस लागला नाही. त्याच्यामधला अभिनेत्याचा कस लागला असं मला वाटलेले जे सिनेमे होते, त्यातला मी एक सिनेमाचं नाव, त्यातला मी एक सिनेमा या पुस्तकात घेतलंय, त्याचं नाव नमकीन, की जो अजिबात गाजला नाही, लोकांच्या तो आठवणीत पण असत नाही, पण गुलजार यांनी संजीव कुमारचा अतिशय सुंदर वापर करून घेतला. त्यामध्ये सुद्धा लोकांना कोशिश आठवतो, त्यामध्ये अंगूर आठवतो, हे गाजलेले सिनेमे. नमकीन मला वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा संजीव कुमार आणि शर्मिळा टागोर या दोघांची कामं अप्रतिम होती. शेवटी हे पुस्तक ज्या स्वरूपात आलं, मला ज्या स्वरूपात आणायचं होतं त्या स्वरूपात ते आलं, त्याबद्दल मी प्रकाशकांचा आभारी आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ पंडितरावांनी असं म्हणलेलं आहे की ते मुखपृष्ठ अजून जर ते प्रकाश त्याच्यामध्ये असतं तर ते बरं झालं असतं. त्याच्यामध्ये फार अंधार असं आहे. ते काही जाणीवपूर्वक केलं नाही. आमच्या चित्रकारांनी काही माझ्या सूचना आणि त्याची प्रतिभा असं वापरून ते केलेलं आहे. पण हे पुस्तक ज्या स्वरूपात मला हवं त्या स्वरूपात आलं, त्याबद्दल मी माझ्या प्रकाशकांचा आभारी आहे. हे पुस्तक वाचून लोकांनी यातले न बघितलेले सिनेमे बघावेत, जे बघितलेले आहेत ते पुन्हा बघावेत, आणि त्यामध्ये मी जे वर्णन केलंय त्याच्याशी ते सहमत आहेत का नाहीत याचा विचार करावा. सहमत नसतील तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण हा शेवटी एकट्याचा प्रवास असतो. चित्रपटाचा किंवा कुठल्याही कलेचा आस्वाद हा शेवटी एकट्याचा प्रवास असतो. त्याच्यामध्ये कुठल्या वळणावरचं कुठलं झुडूप आपल्याला आवडेल, कुठलं फूल आपल्याला आवडेल आणि कुठली फांदी आपल्याला आवडणार नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण हा निर्भेळ आनंदाचा प्रवास आहे. पुस्तक हे लिहिण्यामध्ये कोणताही वैचारिक विचार नव्हता. फार गंभीरपणे पुस्तक मी लिहिलं असं माझ्याच्यानं म्हणत नाही, पण त्यामधले लेख लिहिताना मला आनंद झाला. तो वाचून इतरांनाही काही आनंद झाला हे बघूनही मला बरं वाटलं. या कार्यक्रमासाठी आज आपण इथं आलात आणि जवळजवळ 1.5 तास आपण आमच्या तिघांची बोलणं ऐकून घेतलं आणि या पुस्तकाविषयी आणि माझ्याविषयी आपलं प्रेम व्यक्त केलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी खरं तर आता आभार व्यक्त केलेले आहेत. तरी पुन्हा एकदा उपचार म्हणून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बाबू मोशाय आणि श्री उदय ओक यांचे मनापासून आभार. या पुस्तकाचे प्रकाशक श्रीयुत तांदळे यांचेही मनापासून आभार. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.